प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल्भान् रुक्मांगदोद्धव विभीषण फाल्गुनादीन् पुण्यानिमान् परमभागवतान् नतोऽस्मिन् वाग्विद्येति सरस्वतीति विदिता या लभ्यते पंडितैः महान्त्यान् विदुःसुरासुरगणा यस्या समंस्तं सुतं कर्पूरद्युतिमिन्दुसुन्दरमुखीम् आनन्दसान्द्रान्तरां वन्दे तां जगदम्बिकां भगवतीं श्रीराजराजेश्वरीं जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता सद्गुरुनाथ भगवान की जय। सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो। सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा भगवान श्री सदाशिवांचे चरणी साष्टांग दंडवत असो। सच्चिदानंद प्रभू परमात्मा आदिशक्ती भगवती राजराजे श्री ललितांबिका महात्रिपुर सुंदरी भुवनेश्वरी मातेच्या चरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत असो। भगवान वेदव्यास सूत मुनी समस्त आचार्यांचे चरणी साष्टांग प्रणिपात असो। आनंद श्री केशवदत्त महाराज समर्थ सद्गुरुनाथांचे चरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत असो। जगदंबा माता की जय। श्री भगवतीची दिव्य कथा जी वेदव्यासाने ग्रथित करून ठेवलेली सूत मुनी सांगतायत ते आपण श्रवण करत आहोत। भगवान शुकदेवांच्या पुत्र रूपामध्ये शुकदेव जन्माला आले। त्यांच्या जन्माची विलक्षण हकीकत आपण श्रवण केली की त्यांचा जन्म यज्ञ काष्ठ प्रज्वलित करण्यासाठी म्हणून जो घर्षणातून अग्नी उत्पन्न केला जातो त्या अरणी आणि मंथाच्या माध्यमातून त्यांचा जन्म झाला। हे साक्षात तेजोमय आहे, अग्निमय आहे, यांचं रूप अग्नी आहे। यथायोग्य तऱ्हेने बृहस्पतींच्याकडे जाऊन विद्याभ्यास घेतला। अत्यंत श्रेष्ठ असं त्यांचं जीवन आहे। आकाशातून त्यांना दंड प्राप्त झाला, शुभकृष्णार्जुन प्राप्त झालं, दिव्य कमंडलू आला आणि बालकाने जन्मतःच दिव्य असं वृद्धिंगत रूप धारण केलं, 16 वर्षीय रूप धारण केलं। घृताचीने ज्या वेळेला वेदव्यासांकडे पाहिलं त्यावेळेला ती वेदव्यासांच्या तेजाने ती घृताची अप्सरा भयभीत झाली आणि ती उडून गेली। पण जाताना त्यांनी शुकाचं म्हणजे पोपटाचं रूप घेतलं होतं आणि म्हणून वेदव्यासांनी त्या पुत्राचं शुक असं ठेवलं, असं देवी भागवताचं कथन आहे, प्रतिपादन आहे। शुकांनी बृहस्पती देवांच्या गुरूंना गुरु केलं आणि त्यांच्याकडून ज्ञानार्जन प्राप्त करून घेतलं। गुरु हे अनेक प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये विद्या देणारा पण गुरु आहे। त्या विद्या देणारे गुरु त्यांचे बृहस्पती आहेत। त्यांच्याकडून ज्ञानार्जन करून घेतलं आणि नंतर शुकदेव ज्ञान प्राप्त करून फार अल्पावधीमध्ये आश्रमामध्ये परत आले। परत आलेल्या शुकदेवांनी उत्तम आपलं तेज प्राप्त केलेले बघितल्यानंतर वेदव्यासांना मोठा आनंद झाला आणि वेदव्यासाने शुकदेवांच्या मागे तू विवाह कर असा लकडा लावला। तू लग्न कर, पुत्रादी मला बघू देत, आता तू विवाह करावा। त्यावेळेला त्यांनी विवाह करावा सांगत असताना शुकदेवांना वेदव्यासजी महाराज म्हटले की तू मला अयोनी संभवा असं प्राप्त झाला, तू मला प्राप्त झालास ते आरणीतून प्राप्त झाला, मंथनातून प्राप्त झाला, तू देवरूप पुत्र झाला आहे। आता तू मजपित्याचं रक्षण कर, माझी इच्छा होती तू माझं रक्षण कर। त्यावेळेला
शुकदेव मुळात अत्यंत विरक्त आहेत. विरक्त शुकदेवाने सांगितलं की हे व्यासजी, मला तुम्ही असा उपदेश करा की जेणेकरून माझं मन कृतार्थ होईल, मी आपली इच्छा परिपूर्ण करेन. त्याला वेदव्यासांनी शुकदेवांना अत्यंत सुंदर श्रेष्ठ असं तत्त्वज्ञान समजावून सांगितलं. आणि त्यावेळेला खूप तत्त्वज्ञान देऊन झाल्यानंतर, परिपूर्ण ज्ञानी केल्यानंतर शुकदेव आपल्या गुरुरूपामध्ये वेदव्यासांना वंदना करतात. आणि वंदना केल्यानंतर वेदव्यासजी महाराज मस्तकावरती हात ठेवून, पाठीवरती हात ठेवून पुत्ररूपामध्ये शुकांशी बोलतात. आपल्याला शुकदेवांची कथा देवी भागवताशिवाय अन्य कुठेही ऐकायला मिळत नाही. एक काहीतरी विलक्षण वेगळेपण आहे की पित्याने आपल्या पुत्राशी कसं बोलावं, काय नेमकं नातं असावं, पिता पुत्राचं नेमकं नातं कसं असावं, ती विलक्षण हकीकत या ठिकाणी प्रसंगात सांगितली. जवळ घेतलं आणि त्यांना पूर्ण, म्हणजे शुकदेवांना परिपूर्ण असं तत्त्वज्ञान, परिपूर्ण अशा गोष्टी सांगितल्या. आणि नंतर बोलता बोलता वेदव्यासजी महाराज बोलून गेले, अरे तुझ्या प्राप्तीच्या पूर्वी मी 100 वर्ष तप केलं आणि 100 वर्षाच्या तपानंतर मला त्या तपाच्या योगाने भगवान सदाशिवांचं, म्हणजे शिवांचं दर्शन झालं आणि शिवांनी माझ्यावरती कृपा केली आणि शिवकृपावंत होऊन ते पुत्ररूपामध्ये, म्हणजे तुझ्या रूपामध्ये मला प्राप्त झाले. वेगळाच भाव शुकदेवांच्या पुढे वेदव्यासांनी मांडला की मी अमुक अमुक प्रमाणे तपस्या केली आणि मला तो प्राप्त झाला. पुष्कळदा असं होतं संसारामध्ये पण, आपण असं म्हणतो की मला खूप इच्छा होती संतती व्हावी, पण मला ते सुरुवातीला काही संतती झाली नाही. मग मी अमुक अमुक गुरूंच्या चरणी शरण गेलो, मी त्या गुरूंनी सांगितलेली सेवा केली आणि त्या गुरुकृपेने तुझी किंवा अमुक अमुक प्रमाणे साधना केल्यानंतर मला प्राप्ती झाली. माझ्यावरती यांची कृपा आहे, माझ्यावर त्यांची कृपा आहे, माझ्या भगवतीची कृपा आहे, माझ्यावर संतांची कृपा आहे, शिवाची कृपा आहे. त्या योगाने तू मला प्राप्त झालास, तू प्राप्त झालीस, असं आपण आपल्या संततीलाही सांगतो. व्यासांनी तशाच पद्धतीने शुकदेवानं सांगितलं की शिवकृपेने तू प्राप्त झालास. हे महाभाग्यशाली पुत्रा, तू मला प्राप्त झालास, मी खूप भाग्यवान आहे, तुझ्यासारखा पुत्र प्राप्त झाला. तू आता मोठा झालास, तू आता हे तत्त्वज्ञान अन्य लोकांना सांग, राजाश्रय प्राप्त करून घे, फार मोठा हो आणि त्यावेळेला तुला फार तारुण्य प्राप्त झालेलं आहे, तुला सुख प्राप्त होईल आणि तू खूप मोठा होशील. प्रत्येक वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी, जॉब लागावा, व्यवसाय करावा, त्याने भरपूर कमवावं. तीच गोष्ट शुकदेवांच्या बाबतीमध्ये वेदव्यासांनी कल्पित केली, कल्पना केली की असं घडावं. वेदव्यासजी महाराजांनी सांगितल्यानंतर शुकदेवांनी अत्यंत विनयाने व्यासाला नमस्कार केला आणि शुकदेव म्हणतात की हे प्रभो, हे पित्या, हे ताता, माझं जरा ऐका. मला एक सांगा की दुःखरहित सुख मनुष्य लोकामध्ये कोणतं आहे ते मला जाणण्याची इच्छा, उत्सुकता आहे. फार सुंदर प्रश्न विचारला की दुःखरहित सुख मनुष्य लोकामध्ये कोणतं आहे. प्रश्न पण मोठा विलक्षण होता की प्रत्येक सुखाच्या मागे दुःख हे आहेच. श्रीमद भागवतामध्ये सुखाची व्याख्या केली आहे की जे मिळेपर्यंत हवं असतं आणि मिळाल्याबरोबर ज्याची किंमत शून्य होते त्याला सुख म्हणतात. मग असं कोणतं सुख आहे की जे दुःखरहित आहे, की ज्या सुख एकदा प्राप्त झाल्यानंतर कुठलंही दुःख कधीही प्राप्त होणार नाही. संत भेटले की सुख मिळतं, पण संत भेटणे हे मोठं दुःख पण आहे. अतिदुःख आहे संत भेटणे. कोणतं दुःख आहे? तर गोस्वामी तुळशीदासजी महाराज म्हणतात की संतांचा विरह होणे हे मोठं दुःख आहे. आपल्या गुरुजनांचा विरह होणे हे मोठं दुःख आहे. त्यांच्या जवळ असताना आनंद आहे आणि ते निघून गेल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटतं. लग्न होणं सुख आहे, पण कालांतराने ज्या घरातल्या कटकटी मागा लागतं ते दुःख होतं. पुत्र होणं सुख आहे, पण पुत्राची रचना सगळी लाईन लागेपर्यंत नाही जमलं की आपल्याला दुःख होतं. नोकरी मिळणं सुख आहे, पण त्यातलं कार्य, कारण दुःख आहेच आहे. एखादी गोष्ट सुखावह आहे असं वाटतं ते फार क्वचित काळ नंतर ते दुःखाची बाजूही दिसायला लागते. ज्याप्रमाणे भरजरी पैठणीला किनार असते आणि पदर असतो,
तसा भरजरी सुखाला सुद्धा दुःखाची किनार आणि फार मोठा पदर असतो आणि नेमकं लोकांना पदरच दिसतो, आतलं अंग कमी दिसतं. हीच तर मोठी शोकांतिका आहे. मग मला सांगा की अशी कोणती गोष्ट आहे की जे सुख मिळेल पण ती दुःखरहित सुख असेल? जेव्हा विचारणा केली त्यावेळेला ते पुढं म्हणतात सुखदेव की लोक सर्वसाधारणपणे दुःख देणाऱ्या सुखाला सुख मानतात. जरा थोडंसं दुःख होईल पण मला आनंद मिळतो आहे ना, बस झालं. मी तुम्हाला सांगतो की जो पराधीन आहे आणि जो स्त्रीच्या अधीन झालेला आहे असा पुरुष हा शृंखलेने अडकलेला पुरुष आहे, तो कधीही सुखी होऊ शकत नाही. अहो, तसं पाहायला गेलं तर शास्त्र सांगतं की विष्ठा आणि पुत्र हे एकाच शरीरात जन्माला येतात. मग त्याच्यामध्ये वेगळेपण ते काय? हे गुरुदेव, आपण मला थोड्या वेळापूर्वी म्हटलात की मी अयोनी जन्माला आलेलो आहे. मग असं जर आहे तर मग मला एक सांगा की माझ्या मनामध्ये, मी जर स्वतः अयोनी जन्म घेतलेला आहे, तर माझ्या मनामध्ये योनी सुखाबद्दलच्या भावना येतील कशा? त्यामुळे मला सांगा की मी पुन्हा काही अशा जन्माची अपेक्षा करत नाही. तर मला एक सांगायचं आहे की जो आत्मसुखाच्या ठाई रत झालेली व्यक्ती आहे तो पुरुष आत्मसुख सोडून अन्य कोणत्याही सुखाकडे पाहत नाही. प्रश्नही विचारला शुकदेवांनी आणि उत्तरही दिलं शुकदेवांनीच की दुःखरहित सुख कोणतं? तर ते आत्म्याच्या ठिकाणी रममाण होण्याचं जे सुख आहे ते दुःखरहित आहे. कारण आत्मा जर शाश्वत आहे, सनातन आहे, जो कधीही लोप पावत नाही, तो कधीही मृत्यू होत नाही, त्याला कुठल्याही प्रकारातून तो जळत नाही, कापला जात नाही, त्याला कुठली क्षती पोहोचत नाही, तर त्याच्या सान्निध्यामध्ये राहण्याइतकं जे सुख आहे त्याला कधीही घट असणार नाही. त्यामुळे नेमकं सुख काय आहे? तर आत्महित दक्ष होऊन आत्म्याशी संबंधित राहणं, आत्मरममाण होणं हे खरं सुख आहे. आणि त्या सुखामध्ये मी रंगलेलो आहे. एका वेगळ्या तळपातळीवरती जाऊन हे संभाषण श्रवण करावं. हे देवी भागवतातले मर्माचं सगळं संभाषण आहे. ज्या वेळेला कानातले मळ म्हणजे मधु कैटभाचा नाश होतो त्याच्यानंतर प्राप्त होणारं हे अनुभव आहे. भगवतीच्या प्रथम दर्शनानंतरचा अनुभवाची ही रचना आहे. ह्याच्यामागं काहीतरी रहस्य आहे. मला सांगायचं आहे की आत्म्याच्या ठिकाणी रममाण होणारा पुरुष इतर सुखाच्या ठिकाणी उत्सुक असतो असं नाही. ते खरं सुख आहे. ज्या विचारलं त्याला अद्याप पुढे जाऊन म्हणतात की या जगामध्ये काय माहिती आहे का, लोक गुरु करतात, गुरूंना विचारतात, गुरूंशी बोलतात, गुरूंना सांगतात, गुरूंचं ऐकतात, गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करतात आणि मनामध्ये आशा धरतात की माझा उद्धार होईल. उद्धार होतो सुद्धा, नाही असं नाही. पण बहुतेक वेळा काय होतं माहिती का की एक रोगी वैद्य आहे, एक वैद्य जातीचा आहे, तो औषध पाणी लोकांना देतो पण स्वतः रोगी आहे. अशा रोगी वैद्याकडून दुसऱ्याने औषध घेणं म्हणजे काय? तर संसारामध्ये एखाद्या सामान्य गुरुला गुरु करून त्याच्याकडून ज्ञान घेण्यासारखं आहे. मुळात जो वैद्य आजारीच असतो, तो वैद्य तुझी नाडी पाहत असताना त्याचं मन जागेवर असणार आहे का? त्याच्यामध्ये व्याप असताना तो तुझ्याशी निर्लिप्त बोलू शकेल का? हा सगळा विचार करायला गेलं तर ते दुरापास्त आहे. स्वतः अडचणीमध्ये आहे, त्याच्यामध्ये स्वतःला 100 प्रकारे त्रास होतोय आणि तो जो त्रासमुक्त कुठून करेल? मग असा गुरु मनुष्याने शोधावा की जो गुरु स्वतः आत्म्याशी रममाण होणारा म्हणजे नित्यमुक्त गुरु आहे. मग अशा नित्यमुक्त गुरुबरोबर जो कोणी राहील तो निश्चितपणे मुक्तीला प्राप्त करेल. नाहीतर एका वैद्याकडून, रोगी असलेल्या वैद्याकडून आम्ही औषध किती काळ घेणार आणि काय करणार? म्हणजे एक जातोय त्याच्या मागे आम्ही काय करणार? रामदासबाई म्हणतात तसं मरे एक त्याचा दुधाशोक आहे. अकस्मात तोही पुढे जाता आहे, अशी अवस्था होऊन जाते. त्यामुळे ही गोष्ट म्हणजे गुरुतत्वाची विटंबना आहे असं मला वाटतं. म्हणूनच मी सांगतो की मी माझ्या खऱ्या सद्गुरूंना प्रणाम करत आहे आणि मी माझ्या खऱ्या सद्गुरूंच्याकडून ज्ञान मागतो आहे. माझे खरे सद्गुरू हे पिताश्री आपणच आहात. तर खऱ्या सद्गुरूंनी मला ज्ञान द्यावं.
हे संसार सुख म्हणजे विष्ठेमध्ये राहणाऱ्या किड्यांप्रमाणे आहे. हे श्वारसुकरांची योग्यता जी असते ना, तीच योग्यता या सुखाची योग्यता आहे. आपण मला नीट समजावून सांगावं, माझ्यावरती कृपादान करावं. वेदव्यासजी महाराज म्हणतात, पुत्रा तुझं म्हणणं मी ऐकलं, पण मी तुला एक गोष्ट नक्कीच सांगेन की ग्रह हे बंधनाचं कारागृह नक्कीच नाही. तर गृहस्थाश्रमामध्ये जर युक्तीने राहिलो आपण, तर मनाच्या आसक्तीतून मुक्त झाला की तो मुक्त होतो. त्यामुळे मनाच्या आसक्तीतून मुक्त होण्याचा मार्ग गृहस्थाश्रमामध्ये माणसाने शोधला पाहिजे. तर मनाच्या ह्याच्यातून मुक्त व्हा. मला एक सांग की वेद विहित कर्म करणाऱ्या माणसाचं अहित झालेलं आहे असं एक तरी उदाहरण आहे का? वेदांनी सांगितलेली कर्म करावीत, कर्मकांडामध्ये अडकून नाही, पण वेदांनी सांगितलेल्या मार्गाचं आचरण करावं आणि त्याप्रमाणे गेल्यानंतर कुठलंच होणार नाही. म्हणून मी तुला सांगतो की तू नित्य अग्निहोम घे आणि दक्ष राहा व्यवहारात आणि कर्म तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. वेदव्यासांनी दुःखरहित सुख कसं प्राप्त होतं त्याचा मार्ग सांगितला की नित्य अग्निहोम घ्यावा आणि दक्ष राहून सर्व कार्य करावीत. नित्य अग्निहोम घ्या म्हणजे काय करायचं? तर प्रत्येक गोष्ट जी आहे ही प्रत्येक गोष्ट आपण ज्ञानाच्या दृष्टीने चिंतन करावं, पाहावं, तत्वचिंतनातून पाहावं. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला तेच सांगतात. त्याचं भाषांतर करताना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ आणि संत स्वीकारती. या संपूर्ण ब्रह्मांडाच्या उपाधीमध्ये जे गुप्त चैतन्य आहे त्याचा स्वीकार संत करतात, बाकी गोष्टीकडे बघत नाही. आम्हाला 10वीला असताना एक प्रश्न कायम असायचा, म्हणजे त्यावेळेला होता, आता सिलॅबलमध्ये आहे का नाही मला माहिती नाही, पण एक छान प्रश्न आणि तो प्रश्न मला अतिशय आवडायचा आणि त्याचा मी अभ्यास त्याच्यानंतर आजपर्यंत करत आलेलो आहे. तो 10वीच्या मराठीच्या पेपरला एक प्रश्न असायचा, एक पॅरेग्राफ द्यायचे आणि तो पॅरेग्राफ दिल्यानंतर सांगायचं या पॅरेग्राफचं म्हणजे या संपूर्ण उतार्याचा 1/3 करा आणि ती जी काही एक 25-30 ओळींचा जो पॅरेग्राफ आहे त्याचा 1/3 करायचा, पण त्याचा अर्थ धक्का लागता कामा नाही आहे. मग काय काय कमी करायचं? आम्हाला तुमच्या बाई छान होतं त्या शिकवणाऱ्या मराठी. तरी सांगितलं की मुलांना काय करायचं, मुख्य ते वाचल्यानंतर त्यात काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे लेखकाने तो मुद्दा डोक्यामध्ये घ्यायचा, बाकीची उदाहरणं कमी करायची, अलंकारात्मक भाषा कमी करायची आणि मुख्य तत्वाला जाण्यासाठी चटकन पुढं जायचं आणि त्या तत्वाचा उच्चार करायचा. मग 1/3 करत असताना 4 वाक्य झाले तरी चालतील. हे त्याच्या फक्त गणित आहे. हे इतकं छान त्याने समजावून सांगितलं होतं आणि त्याने आम्हाला मोठी मोठी उदाहरणं दिली होती आणि शिकवलं होतं की 1/3 कसं करायचं. ही गोष्ट आयुष्यात ज्याला जमली ना तर खरंच आयुष्यात दुःखी कधीच होत नाही. आज गोष्ट अशी आहे की आपण 1/3 करत नाही तर आपण एका गोष्टीचं 300 पट करतो. एवढीशी गोष्ट असती पण एवढी वाढवतो. बस त्याचं काय झालं, मी सकाळी उठलो नेहमीप्रमाणे, पहाटे मला जाग आल्यानंतर मी डोळे उघडले. मग काय लोक डोळे बंद करून जागे होतात. मी जागाला डोळे उघडले, सगळीकडे पाहिलं अंधार होता, मला काहीच दिसलं नाही. मी विचारात पडलो नेमके किती वाजले असतील. मी माझ्या घड्याळात बघण्याचा प्रयत्न केला पण मला ते घड्याळ दिसलं नाही. मग मी माझा मोबाईल घेतला, मोबाईलला मी असं बटन दाबायला होतं, मी उलटी करून दाबत होतो, पटकन बटन सापडलं नाही. मग बटन सापडलं, मी दाबलं, बटन दाबल्याबरोबर मला दिसलं की 4:17 झालेली आहेत. मी म्हटलं अजून 2 मिनटं झोपायला हरकत नाही. मग मी बरोबर 4:20 उठलो, ब्रश केला, पाणी प्यायलो, चहाची वाट बघितली. मला 7:52 चहा मिळाला. मग मी त्याच्यानंतर आवरलं, मग मी हे केलं, मी ते केलं. आंघोळी जायचं होतं, मग ती गरम पाण्याची बादली लावली, ती भरायला 3 मिनटं गेली. हे सगळं करून मग नंतर मी पूजा केली. त्याच्यानंतर मी माझा नाश्ता यथेच्छ केला आणि सगळं झाल्यानंतर मग मी म्हटलं धनुगुरुजींना आता कथेला जाऊयात का. मग धनुगुरुजी मला म्हटले की आपण कथेला जाऊ. मग त्यांनी
कथेला जाण्याच्या पूर्वी 5-6 मिनटं अशीच घालवली. मी त्यांच्याकडे बघत बसलो. उद्या असं करायचं नाही बरं. त्याला मी शब्द सांगितलं. ते म्हटले मी असं करणार नाही बरं. त्यांनी दिलेल्या शब्दाने मला विश्वास प्राप्त झाला. मग मी उठलो, हळूच गाडीमध्ये बसलो, गाडीला वेग कमी करायला लावला. मी इथं येऊन पोचलो तर इथं आरतीच चालू होती. मग मी कथेला बसलो. 1/3 करा. अरे एका गोष्टीचे माणूस किती पट वाढवतो. साधं सरळ मी लवकर आवरलं आणि मी कथेला तत्परतेने आलो, कारण कथा हा मला अत्यंत आवडणारा विषय आहे. संपला की विषय. तू कितीला उठला होता आणि काय काय केलं, मग धोतर कोणतं नेसलं आणि कुठलं टॉवेल घेतला, त्याबाबत गरज काय. पण पुष्कळ माणसांना इतकी सवय असते, फोनवर सुद्धा थोडक्यात बोलत नाहीत. इकडून तिकडून 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 वृंदावनाची प्रदक्षिणा परिपूर्ण करून गोवर्धन पर्वताच्याकडे डोकं आपल्या लावून नंतर सांगतात की मी आत्ताच्या आग्र्यामध्ये ते वृंदावनात पोचलोच नाही. संसारामध्ये वेळ जातो, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आम्हाला या प्रसंगामध्ये वेदव्यासांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कुठे वेळ जातोय आपला वाया, ते माणसाला कळलं पाहिजे आणि त्यांनी मग त्या वेळेला तशाप्रमाणे वागलं पाहिजे. ही वेळ जो वाया व्यर्थ जातो, थोडक्यात सांगता आलं पाहिजे, थोडक्यात बोलता आलं पाहिजे, थोडक्यात सगळं करता आलं पाहिजे. लक्षात ठेवावं की ज्यावेळेला मोठ्या परमेश्वराच्या पुढे आपण उभं राहू, त्यावेळेला परमेश्वर 1 सेकंदाचा 1,000वा भाग वगैरे असं आपल्यासमोर येणार आहे. तेवढ्या वेळामध्ये आपलं सगळं सांगायचं पण आहे आणि त्याच्याकडनं प्राप्तही करायचं आहे. असं कधी झालं आहे का की एखाद्या संतांच्या पुढे देव 2-3 दिवस मुक्कामाला होते, बोल बाबा तू काय बोलत बोल, मी ऐकतो, मग तुला वरदान देतो, मग निघून जातो. अरे किती मिनटं, एखादा मिनिट, अर्धा मिनिट, काही सेकंद देवसमोर येतो, पटकन नमस्कार करायचा आहे, पटकन बोलायचं आहे, पटकन त्याला नमस्कार करायचा आहे, निघायचं आहे. आपल्याला सांगू, उदाहरण सांगतो भागवतातली. ध्रुवाच्या पुढे देव किती होते. ध्रुवाने स्तुतीचे 4 श्लोक म्हटले, देवाने ध्रुवाला वरदान दिलं आणि देव निघून गेले. हे सगळं बोलणं किती, 1-1.5 मिनिटात झालं. अर्जुनाला भगवद्गीता किती वेळात सांगितली, काय काय 2 तास चालले होते का भगवद्गीता सांगायला. काही क्षणात गीतेचा बोध केला, लिहून काढायला वेदव्यासांना एवढा वेळ गेला. सगळं सांगायचं सांगून गेलं. तुम्हाला किती वेळ मिळणार आहे. प्रल्हादासमोर नरसिंह भगवान किती वेळ होते. त्या नृसिंहचरित्राप्रमाणे त्यांचं भाग्य थोर की त्यांनी 1 मुहूर्त म्हणजे 24 मिनिटापर्यंत भगवंताचं सान्निध्य अनुभवलं. प्रत्यक्ष बघितल्यानंतर आपल्याला कळतं. गोपीगीतामध्ये फार सुंदर लिहिलं आहे की ती रात्र 6 महिन्याची झाली होती. पण त्याचा अर्थ काय आहे की रात्र 6 महिन्याची त्यावेळेला माणसाची होती की ज्या वेळेला तो काल विसरतो आणि कालातीत होतो. त्यावेळेला या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी, ती जागृतीची अवस्था ही 6 महिन्यापर्यंत वाढवायची आहे. भगवान परमात्मा प्रकट झाले माऊली देवकीच्या पुढे किती वेळ होते. देवकीने रूप बघितलं, वसुदेवाने रूप बघितलं, पहिली स्तुती केली. या जगद्भगामध्ये प्रकट झाल्यावर भगवंताची पहिली स्तुती करणारा कोण आहे. वसुदेवजी महाराज आहेत. मोजक्या शब्दामध्ये स्तुती केली आणि देवकीकडे आल्यानंतर सत्वम साक्षात विष्णू अध्यात्म दीपा म्हटलं, विषय संपला. मग तू कोण आहेस, मी कोण आहे सांगण्यामध्ये देवाने काही सेकंद दिले आणि त्याच्यानंतर भगवान बभुव प्राकृत शिशु. हे वर्णन माझं नाही, भागवतातले. जर भागवत ग्रंथातले अध्याय वाचले तर तुम्हाला ही गोष्ट नीट समजेल की देव माझ्या पुढे येतो त्याला मला किती वेळ देणार आहे. तो 2 मिनटं, 3 मिनटं, 5 मिनटं. अरे आपण तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेलो तर किती वेळ देवाला पाहतो. त्या गर्दीतून मागे ढकलून जोपर्यंत पुढे जात असतो ना, तेवढ्या वेळा तो देव दिसतो. एकदा नमस्काराला पुढेपर्यंत आलो की सेकंद पण नाही की लगेच मागं वळावं लागतं. भगवान पांडुरंगाच्या पुढे मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाच्या पायाला हात लावला, डोकं टेकले, देवाशी गप्पा मारल्यात, किती वेळ. अरे सेकंदाचा काही भाग आहे. हात लावला, डोकं खाली वाकलं की झकत मागणं धरतो की पुढे फेकतो. आयुष्यामध्ये संधी केव्हा मिळते. संधी ही अत्यंत कमी, पण मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. अहो मुंगीच्या पाठीवरती मेरू पर्वत ठेवला, तिला नेता येईल का. होय नेता येईल. माऊली मुक्ताबाईचं प्रमाण याला.
त्या म्हणतात की नाशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हासली. मुंगी उडाली आकाशी आणि तिने गिळले सूर्यासी. थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाय शेष माथा वंदी पाय. माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हासली. जितका प्रश्न शुकदेवांचा श्रेष्ठ आहे की दुःखरहित सुख कसं प्राप्त करावं, त्याच्यापेक्षा उत्तर अत्यंत गहने वेदव्यासांचं. त्यांनी सांगितलं की तू ग्रहामध्ये बंधनामध्ये न अडकता तू वेदविहित कर्म करून, तू अग्निहोम करून फक्त दक्ष राहून व्यवहारातली कर्म कर. जो व्यवहारामध्ये दक्ष आहे तो परमार्थामध्येही दक्ष राहू शकतो. पण व्यवहारामध्ये ढिलेपणा, सगळीकडे ढिलेपणा आहे. कधी वेळेत पोचणार नाही, कधी वेळेत बोलणार नाही, कधी वेळेत करणार नाही. किती वेळ तुम्हाला प्राप्त झालेला माहिती तरी आहे का? अजिबात नाही. हे सांगितलं. आणि त्यावेळेला दक्ष कसं राहावं त्याची 3 उदाहरणं वेदव्यासांनी सांगितली. तपस्या करणारा विश्वामित्र महर्षी, पण दक्ष न राहिल्या कारणामुळे ते एका मेनकेवरती आरक्त झाले आणि शकुंतला नावाची कन्या प्राप्त करून बसले. घरदार सोडून गेलेले विश्वामित्र काय झालं, दक्ष न राहिल्या कारणामुळे शकुंतला नावाची कन्या प्राप्त करते झाले. साधी गोष्ट नाही. अरे ती धीवराची म्हणजे कोळ्याची कन्या सत्यवती माझ्या वडिलांनी बघितली आणि अदक्ष झाले आणि माझा जन्म झाला. माझं उदाहरण सांगतोय. 3रं म्हणतात की ब्रह्मदेवसुद्धा दक्ष राहिला नाही आणि तो आपल्याच कन्येच्या म्हणजे सरस्वतीच्या पाठीमागं गेला होता आणि आपलं स्वतः शरीर जाळून बसला. हे उदाहरण आहे. दक्ष राहावं. आणि गृहस्थाश्रम काही वाईट नाही. गृहस्थाश्रमामध्ये लग्न वगैरे करून व्यवस्थित आपलं राहता येतं. तू काही विचित्रपणे विचार करू नकोस. ज्याला शुकानं सांगितलं त्या शुकदेवाने ऐकलं, पण त्यांना अजून पटलं नाही. पुष्कळ असं होतं की वडील सांगतात ते सगळ्या गोष्टी पटतात असं नाही. शुकदेवाने ऐकलं आणि त्यावेळेला शुकदेव नमस्कार करतात आणि शुकदेवांनी आपल्या वडिलरूपी गुरूंना पुन्हा प्रश्न केला की तात याचा दुसरा अर्थ असा आहे की संसार दुःखरूप आहे. मग दुःखरूप संसाराचा मी स्वीकार का करावा? मला सांगा की या जगामध्ये कोण सुखी आहे? जर तपस्या करा, तपस्वी गेला तर इंद्र त्याच्यामध्ये विघ्न आणतो. ब्रह्मदेव सुखी नाही. मनोहर लक्ष्मी प्राप्त करून सुद्धा विष्णू भगवान सुखी नाहीत. शंकर नित्य तपस्या करून ते सुखी नाहीत. त्याला त्रिपुरासुर आदी राक्षसांची 5-5 हजार वर्ष युद्ध करावं लागलं. किंबहुना मला सांगा की धनवान मनुष्य लोभामुळे निद्रा सुख घेऊ शकत नाही. निर्धनाला तर सुखच नसतं. हे बघितल्यानंतर खरंच संसारामध्ये सुख आहे का? मग माझ्यासारख्या अवळस पुत्राला महाघोर दुःखीरूपी संसारावर तुम्ही का ढकलता? आपण मला योगशास्त्राचं कथन केले, ज्ञानशास्त्राचं कथन केले, परंतु ते कथन मला तितकंसं भावत नाही. प्रारब्धामध्ये 3 प्रकारची कर्म असतात. प्रारब्ध, संचित आणि वर्तमान. तर हे जे काही कर्म आहेत, प्रारब्ध, संचित आणि वर्तमान कर्म, ह्यांचा नाश कसा करावा त्याचा उपयोग मला तुम्ही सांगा. ते परम सांगा, दुसरं काय सांगत बसू नका. व्यासांना अति दुःख झालं. अरे मी सांगण्याचा प्रयत्न करतो, माझ्या मुलाला कळत कसं नाही आहे? व्यासासारखा महात्मा ज्ञानी पण गप्प बसला. आणि त्याला व्यासाने एकच विचार केला की ही कोणती माया आहे की जी माया माझ्यासारख्या ज्ञानी माणसालाही मोहात पाडते की मुलांनी लग्न करावं, आणि मुलासारखा ज्ञानी शिवावतारी माणसाला सुद्धा असं वाटतं की हे चुकीचं आहे. ही कोणती माया आहे? आणि त्यावेळेला खूप विचार केला. आणि त्याच्यानंतर वेदव्यासजी महाराज आहेत ते म्हणतात की पुत्रा माझं तू शांतपणे पुन्हा एकदा ऐक. पुत्राने शुकदेवाने आपल्या पित्याला वंदना केली आणि शुकदेव म्हणतात, फार सुंदर आहे. अध्याय 15 श्री शुक उवाच. श्री शुक उवाच. नाहं गृहं करिष्यामि दुःखदं सर्वदा पितः
वागुरासदृशं नित्यं बन्धनं सर्वदेहिनां धनचिन्तातुराणां हि क्व सुखं तात दृश्यते स्वजने खलु पीड्यन्ते निर्धना लोलुपा जनाः इंद्रोऽपि न सुखी तादृग्द्रादृशो भिक्षुनिस्पृहा कोन्यस्यादिह संसारे त्रिलोकी विभवे सती. शुकदेवांनी विचारणा केली, हे गुरुदेव मला सांगा की मला बोध करणारे तुम्ही स्वतः माझे गुरुच आज दुःख शोकमग्न का आहात? मी आपला पुत्र आहे हे आपण मानता. मी गतजन्मामध्ये कोण होतो, आपण कोण होतात? आपल्या ठिकाणी हा भ्रम का उत्पन्न होतोय मला कळत नाही. काही कळलं असतं शिष्यसुद्धा गुरूंना असे काही विचित्र प्रश्न विचारतात आणि असे विचित्र बोलून असा काही मोह पाडतात. त्यांना वाटतं की आपल्याला खूप ज्ञान आलं, पण ते सुद्धा किती वेळेला स्वतःला समजावून घेण्यात स्वतः कमी पडत असतात. ही गोष्ट कबूल करत नाहीत. शुकदेवांना जेव्हा शुकदेवांची वाणी अशी जेव्हा निघाली त्याला वेदव्यासांनी शांतपणे शुकदेवांच्याकडे बघितलं, आवंढा गिळला आणि म्हटलं की पुत्रा, तुझं म्हणणं ठीक आहे, आता मी काय म्हणतो ते तू ऐक. तू लग्न करायचे नाही करायचे हा भाग फार पुढचा आहे, आता तू ऐक. आणि त्यावेळेला शुकदेवांना उत्तर देण्यासाठी भगवान वेदव्यासजी महाराज बोलतात. त्यावेळेला म्हणतात, व्यासजी महाराज म्हणतात, व्यासोवाच पठपुत्र महाभाग मया भागवतं कृतं शुभं न चाति विस्तीर्णं पुराणं ब्रह्मसंहितं स्कन्धादादश तत्रैव पञ्चलक्षणसंयुतं सर्वेषां च पुराणां भूषणं मम सम्मतां सदद्यज्ञानविज्ञानं श्रुतमात्रेण जायते येन भागवते नेह तत्पठं त्वं महामते. पुत्रा, माझं म्हणणं तुला पटत नसेल तर अभ्यास कर. मी स्वतः महाभागवताची रचना केलेली आहे, ती एकदा वाच. आणि ते फार मोठं विस्तृत असं ग्रंथ नाही, छोटा आहे, पण सत्य काय मिथ्या काय आहे त्याची समजूत कशी होती हे सगळं माझं महाभागवत तू आज वाचलंस तर तुला कळेल. बालरूप विष्णू वटपत्रावरती असताना शयन करत असताना तर मला बाल्यावस्था का प्राप्त झाली असा विचार करत होते. त्यावेळची जी रचना होती ती तुला त्या दिलेली समजी गोष्टी कळतील आणि त्या तू वाच. फार मोठं गुह्याची गोष्ट बोलले बरं वेदव्यासजी महाराज. ज्या वेळेला एखादी गोष्ट समजून पटत नाही ना त्याला पुरावा द्यावा लागतो. या ग्रंथामध्ये वाच, तुला हे सापडेल. आणि ते बघितल्यानंतर मग लोक खूप शहाणी होतात आणि मग ती गोष्ट मान्य करतात. पण ते समजेपर्यंत त्या गोष्टीच्या पाठीकडे दुर्लक्ष करत असतात. वेदव्यासाने विचार केला की याला शब्दाने सांगण्यापेक्षा याला अनुभव कथन करायला लावणं फार महत्त्वाचं आहे. ते म्हटले, तू जसं म्हणतोस तसं बाल विष्णूसुद्धा एकदा म्हणत होते. फार सुंदर असा एक श्लोक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण याच्यातला श्लोक इथं वेगळ्या तऱ्हेने तो वापरला गेला आहे. तो श्लोक असा आहे, स्वर द्या. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि. ते बाल विष्णुरूप वटपत्रावरती होतं. अथांग सागर होता, सगळीकडे संसाराचा सागर, पाणीच पाणी, पाणी लाटांचा हेलकावा होता. खूप मोठे मोठे आवेग होते आणि लाटा उसळत होत्या. अगदी मोठ्या मोठ्या लाटा किती उसळत होत्या, डोंगरा इतक्या वर जायच्या. 100 फूट लाट वरती जायची, मीटर लाट वरती, वरनं खाली ठाडकन पडायची, फुटायची आणि सगळीकडे पाणीच पाणी उडायचं. एकही जलचर सुखी नव्हता. असं उसळणारं सगळं पाणी होतं. त्या पाण्यामध्ये एक वडाचं झाड होतं. त्या झाडाच्या बाजूला एक पान पडलं होतं आणि त्या पानावरती ते बाल विष्णूच्या अंगठ्या एवढी मूर्ती त्या वडाच्या पानात बरोबर मध्यभागी होती. ती पाण्याबरोबर काय वेळेला हेलका खायची, खाली पाण्यात जायची की परत पाण्याच्या वरती यायची. भयंकर ती मूर्ती घाबरली होती. आणि त्यावेळेला भयभीत झालेले ते बाल विष्णू, मी कोण आहे आणि एवढ्या मोठ्या अथांग सागरामध्ये हे वडाचं झाड मध्ये आलं कसं काय आणि ते झाड कसं पडत नाही, असं सगळा ते विचार ते बालरूप करत होतं. आणि त्या बालरूपाच्या कानावरती अर्धा श्लोक पडला. तो श्लोक त्या बालाने पूर्णपणे अत्यंत शांतपणे हृदयाने श्रवण केला. तो श्लोक अर्धा असा होता की सर्वं खल्विदमेवाहं ज्ञान्यदस्ति सनातनम. हा अर्धा श्लोक.
सर्वं खल्विदमेवाहम ज्ञानदस्ती सनातनम. मीच सर्वत्र असून माझ्या वाचून सनातन चैतन्य नाही. हे कानात शब्द पडले. मीच सर्वत्र असून माझ्या वाचून सनातन चैतन्य दुसरं कोणतंही नाही. आणि त्याचा अर्थ लावत ते बसलं होतं. आणि त्यावेळेला पुन्हा 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 त्या श्लोकाचा अर्थ विचारात घेतला पण लागला नाही. मग त्यांनी केला अर्थ कळत नाही ना, मग एक करू. ज्या वेळेला माणसाला अर्थ कळत नाही तरी काय करावं त्याचं उत्तर या 15व्या अध्यायातल्या 52व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. 52, 53, 54, 55 या 3 श्लोकांमध्ये ज्याला माणसाला व्यवहाराचा अर्थ कळत नाही तर त्यांनी काय करावं त्याचं उत्तर अध्याय क्रमांक 15तल्या या 53, 54, 55 या 3 श्लोकांमध्ये दिलेलं आहे. आणि त्याला सांगितलं की आपण काय केलं पाहिजे तर समस्येचा वारंवार उच्चार आपल्याशीच करावा. आपल्याला कळलं नाही ना तर तीच गोष्ट पुन्हा पुन्हा बोलावी. ती बोलता 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 आपल्याला त्या गोष्टीतलंच मर्म आपोआप समोरून उभं राहतं. त्या गोष्टीतलं मर्म बरोबर समोरून उभं राहतं. ज्या वेळेला अशा स्वरूपाचं कोडं पडतं त्यावेळेला त्या कोड्याचं उत्तर त्या कोड्यामध्येच असतं. म्हणून काय करावं ते कोडच आपण पुन्हा पुन्हा मनात आणावं. एखाद्या घरातला प्रश्न असतो आपल्या, लेकीचं लग्न होत नाही, मुलाला नोकरी लागत नाही, ही समस्येचे चिंतन करायच्या ऐवजी ते उच्चारच आपण 2-4दा करावा. आपल्या बरोबर कळतं लेकीचं लग्न का होत नाही, तिचं काही दुसरीकडे कुठे काय मन लंबलं आहे का, काय आहे का, काही चुकतं आहे का, मुलाचं नोकरीचं काय हे का होत नाही. प्रश्नाची चर्चा मनाशी करावी, प्रश्नच उच्चारावा, उत्तर मिळतं. पण ते उत्तर प्रामाणिकपणे अंगीकारावं, पळून जाऊ नये उत्तरापासून. मी म्हणजे विष्णू भगवान त्या कोड्याचं उत्तर होण्यासाठी चर्चा करत आहेत. एक छोटंसं उदाहरण सांगतो हे कळण्यासाठी. जरासा अवघड विषय हा की एक राजा होता. त्या राजाने एक दरवाजा तयार केला एका सुताराकडून. अत्यंत अद्भुत असा दरवाजा केला. आणि त्या दरवाजाला बरोबर दरवाजाच्या मध्यभागी त्यांनी खडून एक कुलपाचं चित्र काढलं. आणि कुलपाचं चित्र काढून दरवाजाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला त्यांनी काही गणितं लिहिली. कंसामध्ये काय आकडे, कंसाच्या बाहेर काय आकडे, गुणले, वजाबाकी, दुसऱ्या बाजूला 0, एका बाजूला 1, एका बाजूला वर्ग, घनफळ, अशी सगळी वेगवेगळी गणितं लिहून ठेवली. आणि गणितं लिहून ठेवल्यानंतर त्या सगळ्या याच्यामध्ये राजाने दवंडी पिटली की जो कोणी हे गणित सोडवेल आणि हा दरवाजा उघडेल त्याला माझं राज्य आणि त्याला माझ्या संपत्तीतला मोठा भाग प्राप्त होईल. अनेक जणं आली. त्यांनी पुष्कळाने आधी गणित लिहून काढलं. सगळं लिहिलेलं गणित सगळं कागदावरती लिहिलं आणि घरी जाऊन दिवस दिवस रात्र रात्र गणित सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचं उत्तर 0 किंवा 1 येतच नव्हतं. अनेक प्रकारातून त्यांनी गणितांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ते उत्तर काही मिळत नाही. असं करता करता 12-15 वर्ष निघून गेली. पण गणित सोडवणारा एकही महाभाग्यवान जन्मालाच आला नाही. राजा आपला रोज विचारायचा कोणाला सुटलं गणित नाही. तर एक दिवशी एक तरुण साधू आला आणि तो म्हटला की महाराज अनुमती असेल तर गणित मी सोडवण्यास तयार आहे. आणि प्रश्न आहे हो. पंतप्रधान मध्येच बोलला की आत्तापर्यंत तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न 20 जणांनी केला आणि 20 जणांना फासावर लटकवलेला आहे. जर गणिताचं उत्तर चुकलं तर फासावर दिलं जातं. तुला मान्य आहे का? तू म्हणे फासाला वगैरे मी घाबरत नाही, तुम्ही फास तयार ठेवा, कोणाला फाशी देतं ते मी सांगेन. उलटा बोलला. त्याच्यानंतर तो गेला. राजाला म्हटलं चला बरोबर, प्रधानाला म्हटलं आपण चला, मंत्रिमंडळ म्हटलं चला आपण, गणिताचं उत्तर तुमच्यासमोर मी सोडवणार आहे, मागं पुढे नाही. तुमच्यासमोर हे तर गुणले हे गुणले हे गुणले हे तुम्ही जे काय लिहिलेलं आहे ना ते उत्तर मी देणार आहे. ठीक आहे म्हटले चला. सगळे दरवाजापाशी जाऊन पोचले. विचित्र नागाची चिन्ह, वेगवेगळ्या स्वरूपाचं काहीतरी केलेलं सगळं त्याच्यावरती, खूप मोठा असा जंजाळ उभा केलेला, ते मध्ये गणित, ते कुलूप आणि तो मोठा दरवाजा आणि उघड्याचा पत्ता नाही असं सगळं. त्याचं कुलूप कुठं आहे, त्याची किल्ली कोणती आहे कोणालाच कळत नाही. गणिताच्या उत्तरात त्याची किल्ली आहे हे सगळं सांगितलं. हे बघितलं. 2 मिनटं त्याच्याकडे बघितलं, 2 मिनटं राजाकडे बघितलं, 2 मिनटं प्रजाजनांच्याकडे बघितलं, 2 मिनटं प्रधानांकडे बघितलं. उत्तर सांगू आणि सांग. तो पुढं गेला. त्याने दरवाजाला दोन्ही हात लावले आणि दरवाजा हात ढकलला मागे.
दरवाजा उघडला गेला. तो म्हणे हे कसं काय? तो म्हटला प्रत्यक्षामध्ये काहीच गणित नव्हतं, फक्त गणित आहे असा आभास केला गेला होता. त्या आभासाला सगळं जग फसलेलं होतं. संसार नेमका असाच आहे, गणित नाहीच, फक्त आभास आहे. आणि आम्ही म्हणतो की आम्हाला का उघडता येत नाही, कोडं का सुटत नाही, कोडं का सुटत नाही, हाच तर खरा प्रश्न आहे. प्रत्यक्ष गणितच नव्हतं, आकडेमोड करून ठेवली होती. आमच्या संतांनी फार छान सांगितलं, दुःख मूळ हा संसार, किती वाहू माथा भार, नाही निश्चयाचा निर्धार तेणे फार श्रमलो. प्रत्यक्ष गणितच नव्हतं होते. या श्लोकाचं सर्वम खल्विदमेवाहम ज्ञानरस्ती सनातनमचं चर्चा उच्चर चिंतन विष्णूंनी सरकायला सुरुवात केली. आणि करता करता याच्यामध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणीही सनातन चैतन्य नाही. मग हे काय आहे हे चिंतन करत असताना त्या ठिकाणी अचानक खूप छान अशा सुंदर स्वरूपामध्ये आदिशक्ती भगवती जगदंबा ही शांत रूपामध्ये प्रकट झाली. तिच्या अतिभोवती खूप देवी होत्या, सगळ्या तिच्या सेवा करत होत्या. आणि त्या सगळ्या देवींच्या बरोबर सेवा करत होत्या. तिला आकाशात बघितलं आणि विष्णू भगवंताच्या बालरूपाला मोठा आनंद झाला. त्या बालरूपाने वंदन केलं. पण माते तू कोण आहेस? त्यावेळेला माता हसायला लागली. अरे म्हणे तू विष्णू आहेस आणि सगळं विसरलास? तू विष्णू असं सगळं कसं काय विसरलास? पूर्वीच्या काळी तू किती वेळा ब्रह्मांड निर्माण केलीस आणि किती वेळा ब्रह्मांड तोडलीस, आणि आता नवीन ब्रह्मांड रचताना तुला ही चिंता वाटते? अरे तुझ्या नाभीमधून एक कमळ उत्पन्न होणार आहे, त्या कमळामध्ये ब्रह्मदेव येणार आहे आणि परत नवीन सृष्टी उत्पन्न होणार आहे. हे सनातन चैतन्य मीच आहे हे तुला मी सांगितलं. ते मीच म्हणजे कोण? अरे हे चैतन्य, हे जशी मी आहे तसं तू पण आहेस. हेच नेमकं आम्ही विसरलो आणि आम्ही एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये अडकलो. या प्रश्नाचं उत्तर देत असताना माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी फार छान उत्तर दिले. ज्ञानेश्वरीमध्ये ह्याच प्रश्नाची सोडवणूक करत असताना ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन असं आहे की पोपटाला पकडायला सगळ्यात सोपी युक्ती कोणती? काही लोक काय करतात, असा आरसा दाखवतात. त्या आरशाचा कवडचा पोपट डोळ्यात पडला की पोपटाला भोवळ येतील, तो खाली पडतो. काही लोक गिलवरीने दगड मारतात, दगड लागला की पोपट खाली पडतो. पण माऊली म्हटली यातलं एवढं करायची गरजच नाही. माऊली म्हटली की झाडाला नळीचा धोका टांगा आणि त्या नळीवरती खाद्यपदार्थ ठेवा. पोपट नळीवरून बसेल आणि खाद्यपदार्थ खायला लागेल. खायला लागल्यानंतर झाडाच्या किंवा कुठल्याही योगाने त्या नळीला धक्का द्या, ती नळी हालायला लागेल. आणि नळी हालायला लागली की पोपटाला उडता येतं, पण तो उडणार नाही, तो नळी धरेल. आणि नळी धरल्यामुळे एका बाजूला वजवील, अख्खा पोपट उलटा होईल, पण तो काही उडणार नाही. तो उलटा झाल्यानंतर जोरजोरात झोका द्या, तो अजून अजून पक्क पकडेल. आणि त्याने पकडलं की तुम्ही जाऊन पोपटाला पकडा. यमाचा हाच नियम आहे. संसार रूपी नळी ठेवतो आणि तुम्हा आम्हा सगळ्या पोपटांना त्याच्यावरती बसवतो. एखादा दाखवतो गोष्ट एवढीशी, तुम्हाला ही गोष्ट मिळेल, ती गोष्ट मिळेल, हे चांगलं होईल, ते चांगलं होईल, आणि बसले हे पकडून खालीवरती झोके खात. मग बरोबर यमाचा पाहुणा प्राणी होय, बरोबर पकडलं जात आहे. अरे तू आणि मी हे सनातन तत्व, आपण तेच आहोत. आणि हे आज केलं आहे का? किती वेळा सृष्टी बुडाली, किती वेळा सृष्टीत रचलीस तू? अध्याय क्रमांक 16, 7 आणि 8 हे किती वेळा केलं? याच्यामध्ये नेमकं काय घडलं? अरे तू सृष्टी उत्पन्न करशील, तुझ्या पोटी ब्रह्म्या जन्माला येईल, ब्रह्म्याच्या भ्रुकुटीमध्ये रुद्र जन्माला येईल, आणि त्यावेळेला तू आपोआपच सगळं करणार आहेस. तरी विष्णूने विचारलं की मग तो अर्धा श्लोक मी ऐकला त्याचं काय आहे? तर त्यावेळेला देवी म्हणते की अरे हे अर्धा श्लोक म्हणजे मी तुला सांगितलेली गोष्ट होती. ते सगुण निर्गुण ते ज्ञान आहे तेच मी तुला सांगितलं. ते ज्ञान तू प्राप्त कर. हेच ते महाविद्येचं सार आहे. हे जेव्हा सांगितलं त्यावेळेला मोठा आनंद झाला. हीच गोष्ट भगवान विष्णू जगताला सांगितली आणि ह्या गोष्टीपासून भगवान विष्णू संसार रचतात आणि सगळ्या गोष्टी येतात. हाच तर सगळा भाग आहे. मग मला सांगण्याचं तात्पर्य भाग काय आहे? शुकदेव म्हणतात, शुकदेव विचारलं की मला सांगण्याचं तात्पर्य भाव काय आहे?
त्याला वेदव्याजी महाराज म्हणतात की हेच तत्त्व जोपर्यंत तुला कळत नाही तोपर्यंत आम्ही सांगतो की कळण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. त्या मार्गापैकी एक मार्ग लग्न कर, एक मार्ग आहे विरक्त हो, एक मार्ग आहे काम कर. अरे या जगामध्ये ना फळाला, झाडाच्या वृक्षाच्या फांदीवरती फळ असतं ना, ते फळ खायला जायला पक्षी जातो उडत उडत आणि फळ घेतो, आणि मुंगी जाते खाली वरती ती फळ खाते. पण सुखी कोणी माहिती आहे तुला? पक्षी पटकन जातो आणि फळ खातो, पण फळ खाताना उडत गेल्या काळात पक्षी दमतो आणि तो फळापाशी बसून राहतो, त्याला फळ तोडता येत नाही. पण गंमत अशी आहे की झाडाला फांदी, फांदीला देठ, देठाला खाली लटकलेलं फळ आणि ते पक्ष्याला खायचे. पक्षी फांदीवर बसतो आणि खाली चोच करून ते फळ खायला जातो. ते खाली फळ खात असताना ती वारा येतं, वाऱ्याने फांदी हलती आणि फांदी हलल्यानंतर त्याला पकडता येते, कारण पकड पायाने पकडली असते फांदी आणि चोचीने खात असतो फळ. त्याला चोचीने फळ पकडता धड येत नाही. त्यामुळे वरती बसलेला पक्षी हा श्रमतो, पण तो फळाचा उपभोग नीट घेऊ शकत नाही. पण मुंगी खोडावरनं हळू वर चढती, फांदीवरनं हळू जाती, किती वारं येऊ काही बिघडत नाही. आणि देठावरनं ती हळूच उतरती आणि फळाच्या एका बाजूला भोग पाडती, त्यातून आत शिरती आणि आत बसून ती सुखवे फळ खाते. ती फळ तोडायच्या फंदात पडत नाही, फळाला जाग्यावरच ठेवते, पण आपलं पोट बाकी भरते. संसाराचा हा नियम ज्याला कळला ना तो सुटला, बाकी सगळे अडकले. गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, राधे गोविंद गोविंद गोविंद, गोविंद 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 गोविंद, राधे गोविंद गोविंद गोविंद, राधे 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 गोविंद, राधे म्हणा गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, राधे गोविंद गोविंद गोविंद, राधे गोविंद राधे गोविंद, राधे गोविंद गोविंद गोविंद, राधे 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 राधे, राधे 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 गोविंद, राधे 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 गोविंद, राधे 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 गोविंद, गोविंद राधे गोविंद, राधे 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 गोविंद, गोविंद राधे गोविंद, राधे 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 गोविंद, राधे गोविंद, राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, राधे गोविंद, राधे गोविंद गोविंद गोविंद, राधे गोविंद गोविंद गोविंद, राधे गोविंद गोविंद गोविंद, राधे गोविंद गोविंद गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे 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 गोविंद, राधे गोविंद, राधे 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 गोविंद, राधे राधे गोविंद. जगदी जय. जय. मी हे जे महाभागवत रचना केलेली आहे, शुका तू ऐक, तू वाच, अध्ययन कर. याच्यामध्ये वृत्रासुराच्या वधासहित अनेक आख्यानं आहेत की जे संसारातून माणसाला सोडवण्यासाठी मदत करतात. लोमहर्षणापासून उत्पन्न झाला त्याचा पुत्र सूत आणि तू 6 अध्याय करा, सगळं प्राप्त करून घ्या, जगताला हे ज्ञान तुमच्यामुळे होईल. आणि तुला हे पटत नसेल तर तू एक काम कर, तू विदेहराज जनकाकडे जा, मिथिला नगरीमध्ये जा आणि राज्य करणारा जनक, राज्य सगळं सकट हाकत असताना मोठ्या प्रांताचा राजा आहे, तो राज्य करत असताना सुद्धा कसा सगळ्यातून अलिप्त राहू शकतो हे प्रत्यक्ष त्याच्याकडे बघून शिक. आणि त्याच्यानंतर शिकल्यानंतर मग तुला त्याचा अनुभव प्राप्त होईल. तुझी चिंता करू नकोस, चिंतन कर. आणि लक्षात ठेव की माझ्यासारखा पिता जिवंत असताना तुला चिंता करण्याची कोणतीच काळजी नाही.
तू विदेहराज नगरीत जनकाच्या नगरीत मिथिला नगरीला जा. हे ऐकल्यानंतर शुकदेवाने आपल्या गुरूंना वंदना केली. तुम्ही सांगताय ते मला मान्य, मी मिथिला नगरीत जातो. पण माझ्या मनामध्ये पुन्हा एक प्रश्न येतो की जर मिथिला नगरीचा राजा जनक असेल तर हे सगळ्यात मोठं ढोंग आहे असं माझं म्हणणं आहे. राजा जनक जर मिथिलेचा राजा असेल तर सगळ्यात मोठं ढोंग करतोय. स्वतःला विदेही म्हणतो, जीवनमुक्त म्हणतो आणि राज्यही करतो. म्हणजे विंध्यपुत्राप्रमाणे मला हा वाटतो. हे काहीतरी चुकीचं वाटतं. पण तुम्ही म्हणता ना, मी प्रत्यक्ष जाऊन बघतो आणि त्यावेळेला अहो राज्य करत असताना शासन दंड करावाच लागतो. मग सगळ्यांना शत्रुमित्र कसे एक मानता येतील? मग हे सगळं कसं असेल? तर ह्या तऱ्हेने काहीतरी चुकतं आहे. मला प्रत्यक्ष बघावं लागेल. तर मी जातो आणि मी मिथिला नगरीत पोहोचतो. त्यांच्याकडून त्या प्रश्नाचं उत्तर मागतो. म्हणून शुकदेवांनी मिथिला नगरीत जाण्याचा निर्णय घेतला. शुकदेव निघाल्यानंतर वेदव्यासाने त्यांना जवळ घेतलं आणि सांगितलं की पुत्रा, तुझी मी वाट पाहतोय बरं. मिथिला नगरीत गेल्यानंतर ती नगरी तुला आवडली म्हणून तिथंच राहू नकोस, परत इकडे ये. म्हणजे अहो मला माहिती आहे त्या नगरीचा राजा ढोंगी आहे, मी त्याकडे कशाला राहील. म्हणजे जात खरी, अनुभवाच्या लोकांना कळत नाही. जा जरा पाठवलं. शुकदेव निघालेत. शुकदेव मेरू पर्वताच्या दिशेने चालत चाललेले 2 वर्षापर्यंत सतत चालले आणि त्यावेळेला अनेक देश अवलोकित करत करत गेले आणि त्यावेळेला मेरू पर्वताला पूर्णपणे उल्लंघून पुढं तिथून 1 वर्ष त्यांना हिमालय पर्वतापर्यंत यायला लागला. मेरू पर्वतापासून हिमालयापर्यंत त्याला परत 1 वर्षमधलं चालावं लागलं. ते चालले आणि ते सगळं करत त्यांनी हिमालय पर्वताच्या पूर्व भागाला असलेल्या मिथिला नगरीमध्ये म्हणजे सांप्रच्या नेपाळकडे त्यांनी प्रयाण केलं आणि हिमालयातून ते नेपाळला उतरले आणि तिथून ते मिथिला नगरीमध्ये पोहोचले. मग मिथिला नगरीत पोहोचल्यानंतर त्याचा अनुभव काय आला? म्हणजे त्यांना पोहोचेपर्यंत म्हणजे 3-3.5 वर्ष लागली. कष्टपूर्वक तिथपर्यंत पोहोचले. अनुभव काय आला? द्वारपालांनी अडवलं. विचारलं, ये विद्विजा ब्राह्मणा, तू कोण आहेस? तू तेजस्वी आहेस, पण मला एक सांगा की तुमचं कुलशील सांगा आणि काम सांगा आणि मग तुम्ही नगरात प्रवेश करा. त्यावेळेला शुकदेव हसायला लागले. म्हणजे बरोबर आहे म्हणे, तुझ्या बोलण्यावरून मला सगळ्या गोष्टी कळाल्या की मी इथे का आलो, हा माझा मूर्खपणा कसा आहे ते मला पूर्णपणे कळलं. की 3 वर्ष चालून मेरू पर्वताला पूर्ण आडवा घालून हिमालयामध्ये येऊन इथून तिकडे आडवा करून इथपर्यंत यायला मी वेळ वाया घालवला. हे मला कळालं की ज्या नगरीच्या राजाकडे मी येणार आहे त्या नगरीचे राज्याचे दूतच असे आहेत की जे आल्या गेल्या माणसामध्ये भेद करतात. तू कोण आणि मी कोण चौकशी करतात. ते राजाला भेटायला जाऊ देत नाहीत. ह्याच्यावर मला सगळ्या गोष्टी कळाल्या. ठीक आहे, म्हणजे असं नाही, तुम्हाला असा परिचय द्यावा लागेल. म्हणजे परिचय तर मी देतोच आहे रे, पण मला कळालं मी काय इथपर्यंत आलेलो आहे. त्यावेळेला शुकदेव म्हणतात की तुम्ही तुमचं काम उत्तम केलं, राजाचेच दूत आहात आणि कसं अनोळखी माणसाला प्रवेश करू द्यायचा नाही, हे इथपर्यंत ठीक आहे. त्यामुळे तुम्ही चौकशी केली पाहिजे की मी चोर आहे का साधू आहे का संन्यासी आहे, तुम्ही ती चौकशी केली, हे इथपर्यंत ठीक आहे. पण ठीक आहे, जाऊ दे, मी चाललो परत. त्याला बघून दूत म्हणतात, सेवक म्हणतात की आपण ज्ञानी दिसता, विद्वान दिसता, इथपर्यंत आलेले आहात, परत जाणं योग्य नाही. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, आम्हाला उत्तर देता? असं करून विनयाने दूतांनी विचारणा केली की हे ब्रह्मन ब्राह्मणा, आम्हाला सांगा की सुखदुःख कोणते आणि कल्याणाची इच्छा असलेल्या माणसाने काय करावं, शत्रू कोण आणि मित्र कोण, हे आम्हाला तुम्ही सांगा. प्रश्न ऐकल्याबरोबर शुकदेव एकदम सावध झाले की नगरीचे दूत भेद करतात, आज जाऊ देत नाही, पण प्रश्नही असा करतात की तो ज्ञानी आहे, विजयराज जनकाच्या राज्यातले. सुख आणि दुःख कोणते, कशाला सुख म्हणावं आणि कशाला दुःख म्हणावं. प्रश्न मोठा विलक्षण आहे. ज्याला कल्याणाची इच्छा आहे त्यांनी ते कसं प्राप्त करावं. खरंच आपला शत्रू कोण आहे आणि मित्र कोण आहे. आपण आत जाण्याच्या आधी आपल्यामध्ये भेद काय आहे त्या भेदांचाच प्रश्न दूतांच्या कर्वी विचारला गेला आहे. खरं कळते मला सुख आणि दुःख कशात आहे.
मला वाटतं की श्रीखंड खावं त्यात सुख आहे, पण श्रीखंड खाल्ल्याने मला कफ होतो, खोकला येतो, त्यातच दुःख आहे. मला वाटतं की दूध प्यावं, पण ते मला त्रास देते, त्यातच आहे. मला वाटतं की हे करावं, मला वाटतं मी ते करावं, त्यात सुख मिळेल, पण त्यापेक्षा मला त्याच्या दुसरी बाजू पण दिसते. हे नेमकं काय? हे ज्याला कळालं त्यावेळेला द्वारपालांना त्यांची पात्रता, त्यांची योग्यता शुकदेवाने ओळखली. द्वारपालांना त्यांनी ओळखलं आणि ते म्हणतात, तुमचं म्हणणं बरोबर आहे. ज्याचं मन संसारामध्ये आहे तो अनुरक्त आहे आणि तो दुःखी आहे. आणि त्याच्या कोण शत्रू आणि कोण मित्र आहे तर आपल्या सुखामध्ये म्हणजे ईश्वराला प्राप्त करून घेण्याच्या मार्गाच्या सुखामध्ये जे जे काही आडवं येतं, विघ्न येतं, ते सगळं शत्रू आहेत. तुम्ही जे मला विचारते गोष्ट बरोबर आहे. आणि कल्याणाची इच्छा असणाऱ्या माणसाने काय करावं, तर कल्याणाची इच्छा असणाऱ्या माणसाने सातत्याने मधमाशीप्रमाणे जसे मध गोळा करते तसं ज्ञानाचा संचय करावा. नुसता संचय करू नये, त्या ज्ञानाच्या योग्यतेप्रमाणे वागावं सुद्धा. पुष्कळ माणसं अशी असतात की फक्त ज्ञान मिळवतात, शब्द पांडित्य त्यांच्याकडे, ते ऐकून घेतात, पण नंतर त्याप्रमाणे आचरण करू शकत नाहीत. आपण बाकी आपल्या मनाप्रमाणे स्वच्छंद आचरण करतात. मग असं आचरण हे दुःखाला कारणीभूत ठरतं. त्यांच्याकडच्या प्रश्नांना उत्तर मिळाल्यानंतर द्वारपाल म्हटले की महाराज तुम्ही आज जाऊ शकता. तिथून शुकदेवांचं भाषण ऐकल्यानंतर द्वारपालांनी शुकदेवांना घेतलं बरोबर आणि एक रमणीय चौकमध्ये लागला. त्या चौकामध्ये उभं केलं, पण इथपर्यंत आम्ही येऊ शकतो, ह्याच्या पुढे दुसरे तुम्हाला नेतील. त्या रमणीय चौकामध्ये खरेदी विक्री करणाऱ्या बाजारपेठा होत्या. खूप लोक होती, घोड्यावर बसून माल घेत होती. आणि त्या ठिकाणी इच्छा, काम, द्वेष, राग, लोभ, मद, मोह सगळं प्रचूर भरलेलं बघितलं. आणि तिथून पुढं जात असताना पुन्हा द्वारपाल तिथं दोन होते, त्यांनी अडवलं. कुठं जायचं आहे? म्हणजे राजाला भेटायला. त्यावेळेला काय काम आहे? तर राजाशी आम्हाला बोलायचं आहे. तर द्वारपाल म्हटलं तुम्हाला मोक्षाची इच्छा असेल तर इथंच थांबा. तर त्या सुखदुःखाच्या बाजारपेठेमध्ये तिथे इच्छा, काम, लोभ, दोभ सगळं होतं. त्या बाजारपेठेमध्ये शुकदेव उभे राहिले, मौन धारण करून, डोळे बंद करून शांत उभे राहिले. जवळजवळ 1 दिवस तिथे उभे होते, पण त्यांचं या बाजारातल्या कुठल्याही व्यवहाराकडे लक्ष गेलं नाही. लोक येत आहेत, खरेदी करतायत, जात आहेत, काय वाटेल ते घेत आहेत, पुढे जात आहेत, यांचं कशामध्ये मन नाही. शांत उभे राहिले. ते बघितल्यानंतर अतिशय आनंद झाला. पुढचा मंत्री आला आणि मंत्री येऊन त्यांना वंदना करून म्हटला की हे ब्राह्मण, आपण आतमध्ये चला. आणि त्यांना आतमध्ये नेलं. त्यांना एक राहायला वाडा दिला. त्या वाड्यात तुम्ही राहा. तिथे अनेक वारांगणा होत्या, ते त्यांची सेवा करायला लागले. शुकदेवांचं वय तरुण आहे, पण शुकदेव कोणामध्ये अडकले नाही. त्यांनी स्नान केलं, ध्यान चिंतन केलं आणि अख्खी रात्र ते ध्यान करत बसून राहिले. त्या वारांगणांच्या सेवाकडे आणि अन्नाकडे बघितलंच नाही. अशी ही तिसरी परीक्षा झाली. आणि ती परीक्षा झाल्यानंतर मग 1 दिवस अजूनही गेला. आणि तत्पश्चात मग विदेहराज जनक त्यांना भेटायला पुढे आला आणि त्याला म्हटलं की आपण इथपर्यंत आलात, मला आपल्याला भेटायला वेळ लागला, क्षमा करा. एका राजकारणामध्ये कारभारामध्ये मी व्यस्त होतो, पण मला तुमच्यापर्यंत यायला वेळ लागला. आसन दिलं, अर्घ्यवंदन, पाद्यपूजन केलं आणि एक दुभती गाय शुकदेवांना दान दिली पाहुणेकार म्हणून. आणि मग येण्याचं प्रयोजन विचारलं तेव्हा शुकदेव म्हणतात की येण्याचं प्रयोजन माझ्या वडिलांनी सांगितलं मी इथपर्यंत आलो आणि आपण गृहस्थाश्रम उत्तम आहे, मी विवाह करावा असं माझ्या वडिलांनी वेदव्यासांनी मला सांगितलं, पण विवाह हा बंधनकारक आहे, पण म्हणून मी गुरुवचन असताना पण त्याच्यावरती लक्ष दिलं नाही, त्यांनी मला पटलं नाही. तर ते मला म्हटले की तुला हे उत्तर मिथिलेचा राजा जनक देईल, तर त्याच्याकडं तुम्ही जा. तर विदेहराज म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे, तुम्ही मला सांगा. मी तुमच्याकडे आलेलो आहे तेव्हा मला सांगा तुम्ही की मी काय करावं. तप, तीर्थाटन, व्रत, यज्ञ, या गुरु, शुश्रूषा, ज्ञान, मला सांगा की काय केलं म्हणजे मोक्ष प्राप्त होतं. मोक्षाचं नेमकं कारण काय? हे ऐकल्यानंतर जनक महाराज बोलायला लागले. ते म्हणतात की ऐक, मोक्षाचं खरं कारण काय आहे. आधी विद्यार्थ्यांनी बालपणामध्ये शिक्षण घ्यावं, गुरूंची सेवा करावी,
गुरूंकडे उत्तम ज्ञान घ्यावं, गुरूंनी आज्ञा केल्यानंतर घरी परत यावं, घरी परत आल्यानंतर आईवडिलांना सुख द्यावं, लग्न करावं, लग्न केल्यानंतर मग आनंदाने संसार करावा, संसार करत असताना आपण त्यामध्ये अडकू नये, अशा रीतीने पुढं जावं. असं करता करता मग चौथ्या आश्रमाची वेळ येते, त्याला भगवत चिंतन करावं. शुकदेव म्हटले की ज्ञान आणि अनुभवामुळे जर एखाद्याच्या हृदयामध्ये वैराग्य प्राप्त झाला असेल तर त्यांनी पण ह्या आश्रमाचा मार्ग आचरण केला पाहिजे. ज्ञान आणि वैराग्याने जर ह्या बोध आधीच झाला असेल तर त्यांनी पण ह्या आश्रमाचा मार्ग आचरला पाहिजे. त्यावेळेस जनक म्हणतात की अरे अंतःकरण जर परिपक्व झालं नसेल तर नुसतं ज्ञान आणि वैराग्य काय काम करणार आहे. अंतःकरणाला परिपक्व करण्याची अत्यंत गरज आहे. आणि त्यावेळेला तो वासनांचा क्षय पण होतो. बरं, इथे पुन्हा ते उदाहरण येतं की मुंगी हळूहळू जाऊन ज्याप्रमाणे फळाला प्राप्त करते त्याप्रमाणे माणसाने आपल्या मनाच्या सहाय्याने हळूहळू करत त्या अध्यात्मतत्वाला प्राप्त करून घ्यावं. कधीही विसरता कामा नाही आहे. आपल्याला वेळ लागला तरी चालेल, परंतु मन हळूहळू सगळ्यातून निवृत्त करायचं, संन्यासी व्हायचं, जंगलात जायचं आणि तिथं आश्रम काढायचा आणि परत त्या आश्रमामध्ये आला गेला प्रत्येकाची उठबस करायची, त्यांना जेव्हा खायला घालायचं. मग संसार काय वाईट होता, तो संसार तेच करतोयस. असं म्हणतात की सिद्धार्थ म्हणजे नंतर झालेले तथागत भाऊ गौतम बुद्ध, त्यांनी घर सोडलं. त्यांच्या पत्नी होतं यशोमती, तिचा त्याग केला आणि 12 वर्ष तप केलं आणि बोधी वृक्षाच्या खाली त्यांना ज्ञान प्राप्त झालं. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते गौतम बुद्ध या पदाला पोहोचले. मग भिक्षा मागत होते आणि भिक्षा मागून उदरनिर्वाह करायचे. एकदा भिक्षा मागता मागता ते राजवाड्यातच पोचले, जिथे पूर्वी निघाले तिथेच पोचले. आणि राजवाड्यात दारात त्यांनी भिक्षा मागितली जोरात. त्यावेळेला त्यांची पत्नी यशोधरा भिक्षा घेऊन पुढे आली. तिने आपल्या पतीला ओळखलं आणि गौतम बुद्धाने पण ही आपली पत्नी होती काही वर्षांच्या पूर्वी हेही ओळखलं. तिने भिक्षा घातली, पाया पडली आणि ती म्हटले की आपल्याला काय म्हणतात. तर गौतम बुद्ध म्हटले की मला सध्या बुद्ध नावाने सगळेजण ओळखतात. तर म्हणे हो, मला भिक्षा घालण्याचं मोठं समाधान झालं की माझ्याकडं आज भिक्षा घ्यायला प्रत्यक्ष बुद्ध आले. मला एक प्रश्न विचारायचा आहे बुद्धांना की बुद्ध भिक्षा मागायला माझ्यापाशी आलेले आहेत. त्या बुद्धांना मी प्रश्न विचारू इच्छिते की 12-15 वर्षापूर्वी घर सोडून जाणाऱ्या बुद्धांना घर सोडावं असं का वाटलं. पण ज्ञान प्राप्त करायचं होतं म्हणून मी गेलो. मग बुद्धाने असं कोणतं ज्ञान प्राप्त केलं. तो म्हणे मी तुमच्यासमोर उभा आहे तरी कोणत्याही प्रकाराने माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी किंवा कोणाविषयी विचार नाही. मी फक्त भिक्षा मागण्यापुरतं थांबणार आहोत, मी तिथून जाणार आहे. हे ज्ञान, हे तुम्हाला ज्ञान मिळालं नाही. म्हणजे मी ईश्वराची सान्निध्यता प्राप्त करून घेतली. बरं, आता माझा तिसरा प्रश्न असा आहे, मग ईश्वर सान्निध्यता तुम्हाला प्राप्त करायची होती तर एवढ्यासाठी तुम्हाला घर सोडून जावं लागलं. काय घरात प्राप्त असं झालं ज्ञान. गौतम बुद्ध शांतपणे सांगतात की नसतं झालं. हे मला घरात प्राप्त झालं नसतं. मी घरामध्ये राहिलो असतो तर माझ्या पत्नीमध्ये, पुत्रांमध्ये, सगळ्यांच्यामध्ये मी अडकलो असतो. बाहेर गेल्यानंतर वनात तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं. तो म्हणे हो प्राप्त झालं. माय मी जाऊ का. म्हणजे जाऊ नका, थांबा, अजून एक शेवटचा प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग तुम्ही जा. शेवटचा प्रश्न कोणता आहे. मग तिने विचारणा केली की तुम्हाला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते ज्ञान मला प्राप्त करायचं असेल तर मला सुद्धा घर सोडून वनात जावं लागेल का. गौतम बुद्धाने तिच्याकडे बघितलं. म्हणे अजिबात तुला वनात जावं लागणार नाही. मला माझ्या घरात ज्ञान मिळेल. म्हणजे हो, कसं. तर म्हणे ते ज्ञान मी तुला देऊ शकतो. ते तुलाच काय, जगातल्या मी कुठल्याही व्यक्तीला ते ज्ञान देऊ शकतो. बुद्ध म्हटले. मग म्हणे जे ज्ञान तुम्ही कोणाला देऊ शकता ते ज्ञान तुम्हाला मिळवायला घर सोडावं लागलं हे मुळात हास्यास्पदे पटत नाही.
त्याला शांतपणे गौतम बुद्ध न रागवता न चिडता कुठे न करता म्हटले की आधी ज्या वस्तू मिळते तो ती वस्तू कोणालाही देऊ शकतो, कल्पनेने वस्तू देता येत नाही. आधी मी ती शांती आणि ते ज्ञान मिळवलेलं आहे, आता ते माझ्या मालकीचं आहे, त्यामुळे मी माझ्या मनाने कोणालाही देऊ शकतो. विधेयरा जनक म्हणजे काय ते कळण्यासाठी हे तत्व आपल्या पुढे मांडलेले, की कोण देऊ शकतो. ही वस्तू माझी आहे, मी तुम्हाला देऊ शकतो, पण या वस्तूची कल्पना करून वस्तू देऊ शकतो का? नाही. विधेयरा जनक शुकदेवांना तेच सांगतात, आधी अंतःकरणी शुद्धी प्राप्त करावी, ते मिळवावं, आणि ते मिळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या त्या गोष्टी कराव्यात. त्या दुःखमूळ नाहीत, तो संसार ठरत नाही. आपण पुढे 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 जायचं आहे. देवाला करण्यासाठी नैवेद्य म्हणून जर शिरा केला आणि त्या शिऱ्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून देवाला दाखवला आणि तो प्रसाद म्हणून कणभर शिरा खाल्ला, तर तो शिरा म्हणजे तो शिरा नसतो, तो प्रसाद असतो, तो कधी बाधत नाही. पण स्वतःला करण्यासाठी म्हणून जर शिरा करून खाल्ला तर तीनदा बघावं लागतं, मी शिऱ्यात चांगलं तूप घातले, कोणी बघितलं का, मी खाते कोणी बघतंय का, दिसलं तर एक चमचावर तू पण घे. पण एकदा का तो वाडगभर शिरा करून देवाला नैवेद्य दाखवला आणि देवाला अर्पण करून टाकला, देवाने खाल्लाय का नाही माहिती नाही, पण देवाने घेतला म्हणून आपण प्रसाद नाव दिलं, तर मला खाताना पण बिनधास्त खाऊ शकतो आणि देताना पण मी बिनधास्त देऊ शकतो. त्यासाठी गृहस्थाश्रम, बाकी कुठल्याही कारणासाठी नाही. त्याचा उपयोग काय? तुला माहिती आहे, कुठल्याही झाडाला फूल लागतं, ते झाडाच्या फांदीच्या टोकाला ते फूल लागतं. ते पुढं ते फूलही तसं लागत नाही, त्याच्यामागे देठ असतं. ज्या वेळेला फूल लोक तोडतात त्यावेळेला ते तोडलं जातं देठ, झाडापासून संबंध तोडला जातो, त्यामुळे झाड मरत नाही. आता संबंध तोडायला एक जागा ठेवावी, तो तुटला की झाडाला धक्का लागत नाही, आपण आपले वेगळे राहू शकतो, वेगळा आनंद अनुभव घेऊ शकतो. आपण त्या अनुभवाकडे कधी गेलोच नाही आणि नुसतंच बोलतोय, त्याला उपयोग काय? काय तोडायचं आहे? तर देठ तोडायचं आहे. देठापासून फूल निघतं, देठापासून फळ निघतं. अर्पण करत असताना ते देठ अर्पण करावं लागतं, देठापासून तोडून द्यावं लागतं. स्वतःला मृत्यू घ्यावा लागत नाही. म्हणजे सनातन तत्व ते राहतं तसंच आणि जातं ते बाकी पुढचं तोडलेलं. ते हे म्हटल्यानंतर ऐकल्यानंतर अजून सांगितलं की जर मोक्षाचं मुख्य कारण कोणतं असेल तर मोक्षाचं मुख्य कारण म्हणजे मनाचं बंधन. हे मोक्षाचं मुख्य कारण आहे. मनाचं बंधन, मनानेच बंधन पाळलेलं आहे. आसामच्या जंगलात खूप हत्ती आहेत आणि ते हत्ती पर्वताकार आजही आहेत. हे मोठे मोठे हत्ती, म्हणजे एवढे लांब लांब दात, 6-6, 7-7 फुटाचे दात, हे मोठ्याच्या मोठे हत्ती, इतके मोठे हत्ती, इतके मोठे हत्ती की एकेका हत्तीची ताकद म्हणजे भयंकर ताकद. पण हत्तीचा उपयोग माणसाला करता येतो, ओझं वाहता येतं, सामान नेता येतं, हे कळल्यानंतर त्याने हत्तीला पकडायला सुरुवात केली. हत्तीला प्रयत्नपूर्वक पकडायचं, खड्ड्यामध्ये पाडायचं, कसंही करायचं, नंतर साखळदंडाने बांधायचं. हत्तीला वश कसं करतात माहिती आहे आपल्याला? हत्तीच्या पायामध्ये, चारही पायामध्ये साखळदंड बांधतात आणि ते साखळदंड पाठीमागे जमिनीमध्ये असे मोठे मोठे लोखंडाचे खिळे ठोकून त्याच्यामध्ये ते साखळदंड अडकवले जातात. तो हत्ती दिवस रात्र पाय ओढतो, ताकद लावतो, संपूर्ण ताकद लावतो आणि खूप ताकद लावून तो हत्ती ते साखळदंड ओढण्याचा प्रयत्न करतो. पण ते पहारीच्या खोसले असतात जमिनीमध्ये, तितके भक्कम असतात की त्या हत्तीची सगळी ताकद वाया जाते, पण त्याला ती साखळी तोडता येत नाही. अशा रीतीने 1-2 महिने त्याला साखळीत बांधला की मग ती माणसं त्याला घेऊन जातात, नदीवरने पाणी आणलं की परत बांध, असं 8-15 दिवस परत बांधतात. आणि मग बांधून तयार झाल्यानंतर मग त्याबरोबर त्या हत्तीला कळतं की आपली सुटका आता होणार नाही. त्याच्यानंतर हत्तीला साध्या दोरीने बांधतात आणि ती साधी दोरी एका झाडाला बांधलेली असते. हत्तीला वाटतं की आपल्याला साखळदंडाने बांधलेलं आहे, एक झटका मारला तर झाड पडतं, त्याला दोरी तोडता येत नाही.
तो दोरी सहज तोडू शकतो, पण नंतर आयुष्यभर हत्ती पायाची दोरी तोडू शकत नाही. कारण त्याला शिकवलं जातं महिनाभर बांधून की तू बंधनामध्ये अडकलेला आहेस. असं माणसाने आयुष्यभर अभ्यास आत्तापर्यंत बंधनाचाच केलेला आहे. त्यामुळे ते बंधन नाही हे त्याला कळतच नाही. जसं मगाशी सांगितलेल्या उदाहरणामध्ये राजाने दरवाजावरती आकडेमोड करून ठेवली होती, गणित घातलेलंच नव्हतं. मी बंधनामध्ये मला फार प्रॉब्लेम आहेत. काय सांगू तुम्हाला, इतके प्रॉब्लेम आहेत ना. माझे प्रश्न मला माहिती, तूच माहिती करून घे, तुझ्या त्या प्रश्नापाशी बसून राहा. हीच खरी गोष्ट. माणसं सुटका स्वतःची करून घेऊ शकतच नाही, कारण ते म्हणतात मी बंधनामध्ये. फार 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 प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगतो, मी नेहमी पांढरे कपडे घालतो. पांढराच आहे ना माझा शर्ट, छान आहे ना. पण माझा एक अनुभव सांगतो, जर कधी निळसर रंगाचा शर्ट, स्काय ब्ल्यू, आकाशी, नेव्ही ब्ल्यू नाही बरं का, नेव्ही ब्ल्यू वेगळा असतो, स्काय ब्ल्यू कसा दाखवायचा तुम्हाला नंतर दाखवीन. पण स्काय ब्ल्यू शर्ट घातला ना मी की नेहमी मला त्रास होतो, माझं डोकं दुखतं. मी पटकन रस्त्याने जाता जाता मागे एकदा असंच मी स्काय ब्ल्यू पडलो रस्त्यामध्ये खाली, नंतर त्रास झाला. तुम्हाला सांगतो, मी जेवायला बसलो तर मला जेवण करता करता उठावं लागलं. कधीतरी एखादी गोष्ट घडलेली असती, लोक म्हणतात की तो माझा लकी शर्ट आहे आणि तो माझा बॅड लकी शर्ट आहे. ते बॅड लक आहे माझा, अमुक एक गोष्ट घातली, आणि लक आहे माझं की अमुक एक गोष्ट धारण केली. हे तू बंधन घातलं कोणी? तूच घातले मनाला की हे लक आहे आणि हे बॅड लक आहे. बंधन घातलं कोणी? तूच ठरवलं की हे लक आहे आणि हे बॅड लक आहे, आणि त्यातून कधी बाहेर पडत नाही. आणि अशाच्यामध्ये अडकलेल्या माणसाला बंधनापासून मुक्ती कशी मिळणार? जनक महाराजांनी प्रश्न विचारला. जनकाने काय ज्ञान द्यायला लगेच बोलवलं नाही. आधी परीक्षा घेतली, या माणसामध्ये काय ताकद उभं राहतो का. आधी रस्त्यावरतीच उभं केलं, मग चौकात उभं केलं, मग वारांगणांच्यामध्ये उभं केलं, आणि सगळीकडे शांत उभं राहायला म्हटल्यानंतर मग ज्ञान द्यायला सुरुवात केली. साधी गोष्ट नाही आहे. जनक महाराज ऐकून घेत आहेत, शुकदेव त्यांना सांगतायत, नंतर शुकदेव ऐकतात, जनक महाराज सांगतात. आणि त्यावेळेला शुकाने विचारणा केली की महाराज सांगा की मायेमध्ये गुरफटलेला जीव निस्पृह कसा असू शकेल? निस्पृह नाहीच आहे, तो अडकलेला आहे, मायेमध्ये अडकलेला आहे. अहो मला सांगा की नुसती दिव्याची गोष्ट सांगितल्याने का अंधार नष्ट होतो? असं करायचं, एक मेणबत्ती घ्यायची, ती मेणबत्ती आणायची, त्याची उभी करायची, तर अशी पुढे वात असती, एक काडेपेटीची काडी घ्यायची, त्याची घासली की पेटती, मग ती वातीला लावायची, ती वात पेटली की मग आपोआप सगळे प्रकाश पडतो. नुसती मेणबत्तीची गोष्ट, नुसती दिव्याची गोष्ट ऐकून कधी प्रकाश पडेल का? प्रत्यक्ष दिवा लावावा लागतो ना. इति शुकदेव. शुकांनी विचारलं, अहो आंबट, तुरट, खारट, गोड, तिखट खाल्ल्यानंतर कळेल ना, कल्पनेने कळेल हे सगळी गोष्ट काय आहे? त्यामुळे हा सगळा विचार करायला गेल्यानंतर आपण सांगता ती गोष्ट वेगळी. तुम्ही राजे असून विरक्त कसे करू शकता? तुम्हाला दंड करावा लागत नाही. एखादा चुकीचा वागला तर दंड करत नाही तुम्ही, दंड करताच ना त्याला. एखाद्याने चांगलं केलं काम, त्याला तुम्ही त्याच्या पाठीवर शाबासकी देताच ना, म्हणजे तुम्ही पण भेद पाळताच ना, थोडासा भेद तो होतोच ना. त्या शुकदेवांच्याकडे बघून सांगितलं की जी गोष्ट ज्या वेळेला करायची ती गोष्ट त्यावेळेला जरूर करावी, पण त्याच्यामध्ये मी करता ही भावना ठेवू नये, म्हणजे त्याचा भेद आपल्याला त्रास देत नाही, आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. पुन्हा पुन्हा नीट समजून घ्यावं शुकदेव आणि जनक महाराजांचं बोलणं, कथन. हे ऐकल्यानंतर राजा जनक श्री शुकदेवांना परिपूर्णरित्या ज्ञान सांगतात की बंधनातून बाहेर पडा, बंधनाचा त्याग करा, देहाचं पण बंधन आहे ते सोडा, तुम्ही माझ्या विधेयत काहीबद्दल बोलू नका. त्यावेळेला शुकदेव त्यांना रागावले आणि शुकदेव म्हणतात की हा मला माहिती आहे विधेयक म्हणजे काय. आणि शुकदेवांनी फार मोठी निंदा जनकाची केली, सरळ सरळ निंदाच करायला सुरुवात केली.
आणि निंदा शब्द वापरत सांगितलं की तेच ते शुकदेव ना, शुकदेव म्हणतात तेच ते विद्याराज जनक तुम्ही ना, की पूर्वकाळी म्हणे तुमचे पूर्वज महाराज निमी त्यांना यज्ञ करायचं, त्यांनी वशिष्ठ मुनींना सांगितलं की यज्ञ आम्हाला करायचा आहे. वशिष्ठ मुनी म्हटले की मी सध्या दुसरं आमंत्रण घेतलं तर परंतु यज्ञाची जुळवाजुळव साहित्याची जुळवाजुळव कर, मी येतो. पण निमीला ते पटलं नाही. निमीने दुसऱ्या ब्राह्मणांना बोलावलं, यज्ञ केला आणि वशिष्ठांना राग आला आणि वशिष्ठांनी तो देह पडेल असा शाप दिला. तो शाप मिळाल्या कारणामुळे निमीचा देह पडला. परंतु नंतर वशिष्ठांनी कृपा केली आणि त्या निमीपासून मग विदेह वंश उत्पन्न झाला. त्या वंशातलेच तुम्ही ना, त्यावेळेला त्यातलेच तुम्ही. मग तो एक निमी होऊन गेला म्हणजे काय सगळेच काय तुम्ही विधेयराज झाला का? मी संसारामध्ये राहून सगळं भोगवून हे करून आणि परत म्हणायचं की मी सगळ्यातून मुक्त आहे. निंदा केली जनकाची. निंदा ऐकल्यावर जनक महाराज अत्यंत शांतपणे हसतात. असं तुला वाटत असेल की त्यातलाच मी एक आहे, उत्तम. असं वाटणं हा तुझा दोष नाही आणि असा मी नाही हे सांगण्याचं मला कर्तव्य पण नाही. काही गरज नाही तुला सांगण्याची की मी असा नाही आहे, मी वेगळा आहे. जर तुला माझं वागणं पटत असेल तू माझ्यासमोर थांबू शकतोस. पटत नसेल तर मी तुला सांगण्यासाठी दुराग्रह धरणार नाही. हा तो प्रसंग आहे ना, हे जे श्लोक आहेत ना, हे आम्हाला व्यवहारात कसं जगायचं हे खूप छान शिकवतात. पुष्कळचे लोक आम्हाला खूप शिव्या घालतात, वेडेवाकडे बोलतात. ते आम्हाला कधी लागेल जर आम्ही ते स्वीकारलं तर लागेल. आम्ही स्वीकारलंच नाही तर ते लागेल का? आम्ही स्वीकारायचंच नाही ठरवतो ते आम्हाला लागू होईल का? तर लागू होणार नाही. पण काय असं होतं की मोठी माणसं काहीतरी सांगतात पण आमच्या अहंकारामुळे आम्हाला त्याची गरज नाही याच्या वेळेला आम्हाला वाटतं ना, तुझा प्रश्न आहे बाबा, त्याची गरज आहे का नाही याचा निर्णय मी केला. डॉक्टर एखाद्याला म्हणतो की तुला औषधाची गरज आहे, हे औषध तू घे. पण आपण म्हणतो डॉक्टरला काय समजते, त्याला काय अक्कल आहे, मला काय गरज नाही औषधाची, मी काय औषध वगैरे घेणार नाही. नको घेऊ, तुझी इच्छा आहे. पण जो ज्ञानी आहे त्याला कळतं. आता माझ्या तोंडाला इथं काही लागलेलं आहे हे कळण्यासाठी मला आरशासमोर उभं राहावं लागतं, तेव्हा मला कळतं. पण पुढच्या माणसाला लगेच दिसतं ना, तोंडावर जरा तुमच्या तोंडाला काहीतरी लागले पुसून टाका. साधा भाव आहे. जनक राजाने शांतपणा धरला, पण हा शांतपणा शुकदेवांना नडला. पुढचा माणूस रागवत नाही म्हटल्यानंतर अधिक राग येतो पुढच्या माणसाला. तीच गोष्ट झाली. आणि शुकदेव रागारागाने ते काय म्हणा लागले की अहो तुम्ही जनक म्हणजे कसे माहिती का, एकाचं नाव विद्याधर आणि तो एक नंबरचा मूर्ख. नाव काय म्हणजे विद्याधर. एकाचं नाव दिवाकर आणि तो मुळात आंधळा, त्या दिव्याचा उपयोग काय. एकाचं नाव लक्ष्मीधर आणि तो मुळात दरिद्री. तर असे सगळे तुम्ही, तुमचं नाव म्हणजे जनक, तुम्ही विजयराज आणि आहे काय, काही बोलत नाही, काहीच बोलले नाहीत. पण त्यावेळेला एक गोष्ट बाकी घडली. मी मूर्ख आहे, मी माझ्या गुरूंचं म्हणजे माझ्या वडिलांचं म्हणणं ऐकलं आणि एवढ्या लांब चालत चालत आलो. हे एवढे 2 वर्ष मेरू पर्वताला, 1 वर्ष हिमालय पर्वताला ओलांडून मला यावं लागलं. माझ्या गुरूंच्या गाणे कसल्या आलं कशाचं काय. माझे वडील म्हणजे एकदम विचित्र, त्यांना नीट कळलंच नाही. जी गोष्ट मला ते सांगू शकले असते ती गोष्ट एवढीशी ऐकण्यासाठी मी म्हटलं तरी मला इथपर्यंत यावं लागलं. वास्तवामध्ये तुमच्यापाशी मला ज्ञान काय, ही चूक माझ्या वडिलांची आहे, तुमच्याकडे पाठवलं. आणि आपल्या वडिलांना म्हणजे वेदव्यासांना दोषास्पद दुश्चिन्ह जनकाच्या समोर शुकदेवांनी लावली. हे ऐकल्याबरोबर आत्तापर्यंत शांत असलेले जनक महाराज रागवले. आणि जनक महाराज शुकदेवाला म्हणतात, बस झालं, खूप ऐकलं तुमचं, आत्तापर्यंत तुमचं मी खूप ऐकलं, तुमच्याकडं ज्ञान आहे असं समजलं, मी खूप खूप ऐकलं. पण लक्षात ठेवा, मला कितीही बोला, मला त्याचा राग नाही. तुम्ही मला वाटेल ते बोला, मला त्याचा राग नाही. तुम्ही मला भोगी म्हणा, मला राग नाही. तुम्ही मला योगी म्हणा, मला सुख नाही. पण जर माझ्या गुरूंना काही बोलाल तुम्ही तर मी ते सहन करणार नाही. तुमचे गुरु कोण म्हणे, वेदव्यास माझे गुरु आहेत. तुम्ही गुरुनिंदा करत आहात, वडिलांची निंदा करत नाही.
आणि मी गुरुनिंदा सहन करणार नाही. अरे मुळात ज्याला अक्कल नाही त्यांनी लोकाला अक्कल काय शिकवावी? गुरुनिंदा काय मी सहन करून घेऊ? आणि ज्या वेळेला आपले वडील जनकाचेही गुरु आहेत हा भाग लक्षात आला, त्याच क्षणी बरोबर खाली आले आणि त्या ते म्हटले की वेदव्यास हे मान्यवर व्यक्ती आहे, ते गुरु आहेत, त्यांनी सांगितलेलं सत्य तत्व आहे. वडिलांचं ऐकून न ऐकलं करून तू वनात जायचं असेल तर मृगाशी संबंध जडेल, कारण पंचमहाभूत वनामध्ये सुद्धा आहेत. संशयाने पीडित होऊन दूरदिशी आला आणि त्यामुळे तुला विकल्प आहे आणि मला संशय नसल्या कारणामुळे मी निर्विकल्प आहे. ज्याच्या मनातला संशय गेला तो विदेहराज होतो आणि ज्याच्यामध्ये संशय अद्यापही आहे तो देहराज असतो. हे वाक्य ऐकल्याबरोबर मी बद्ध नाही, मी निद्रा सुख घेतो, मी भोजन सुख घेतो, मी नारी सुख घेतो, पण मी बद्ध नाही, कारण मी त्याच्यामध्ये अडकलेलं नाही. हे मला अपेक्षा आवश्यकता नाही. तर देह हे धन आहे, हे राज्य माझं आहे, हे बंध आहे, हे मी कधीच स्वीकारलेलं नाहीत. मी मुक्त आहे. आता तुझी इच्छा, तू जाऊ शकतोस. हे ऐकल्याबरोबर काय करायचं ते नेमकं वर्म शुकदेवांना कळलं. आता शुकदेवांना आनंद झाला. शुकदेवांनी विजयराजाला नमस्कार केला, प्रदक्षिणा केली, माझी चूक झाली कबूल केलं. गुरुला दोषीनं देणं ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या नव्हत्या. आपण आपल्या बुद्धीने चालत होतो. आपणच चित्राच्या हातळीकडे पाहून अडकलेल्या हत्तीसारखे होतो. ह्या गोष्टी मान्य केल्या आणि जनक राजाला वंदना केली. काही दिवस राहिले आणि तिथून शुकदेव पुन्हा हळूहळू चालत 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 येऊन पोचले जिथं वेदव्यासजी महाराज आहेत. तिथे येऊन पोचले आणि त्यांना सांगितलं, तुम्ही मला योग्य व्यक्तीकडे पाठवलं, मला परिपूर्ण ज्ञान मिळालं. ज्ञानी शुकदेवांना ज्ञानाचा अर्थ कळून घेण्यासाठी जनकाकडे जावं लागलं. भागवतात वर्णन येतं की अतिज्ञानी उद्धवजी महाराजांना ज्ञानाचा सुगंध प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून गोपिकांकडे जावं लागलं. हीच गोष्ट आहे की नुसतं ज्ञान नको, कोरडं अनुभव पाहिजे. ही गोष्ट कळाली. शुकदेव परत आले आणि परत आलेल्या शुकानी नंतर पितरांची कन्या पिवरी, त्या पिवरीशी त्यांचं लग्न झालं. शुकदेवांना त्या पिवरीपासून कृष्ण, गौरीप्रभ, भूरी आणि देवश्रुत असे 4 मुलं झाले आणि कीर्ती नावाची कन्या प्राप्त झाली. यथायोग्य काळी शुकदेवांनी विभ्रज नावाच्या राजाचा पुत्र महात्मा अणुह, त्या अणुहाला आपली कन्या कीर्ती देऊन टाकली. अणुहला त्या कीर्तीपासून प्रतापी ब्रह्मदत्त, भूपालाचा ब्रह्मदत्त नावाचा पुत्र झाला. या ब्रह्मदत्ताला देवर्षी नारद गुरुरूपात प्राप्त झाले आणि नंतर त्याला ते दिव्य ज्ञान प्राप्त होऊन तोही आपल्या आजोबांच्या प्रमाणे दिव्य ज्ञान घेऊन मोक्षमार्गाकडे गेला. शुकदेवांची 4ही मुलं उत्तम ज्ञान घेऊन पुढे गेले. नंतर एक दिवशी शुकदेव घरातून निघाले. त्यांच्या मागं पिता वेदव्यासजी निघाले. पर्वतावरती येऊन शुकदेव पोहोचले. कैलास पर्वतावरती त्यांनी समाधी लावली आणि समाधी लावल्यानंतर त्यांनी आपला सिद्धीच्या सहाय्याने आपला देह भगवान शंकरांशी एकरूप करून टाकला आणि त्याच्यानंतर मोठा स्फोट झाला आणि मोठा जाळ आकाशाकडे गेला आणि त्यामध्ये शुकदेवांचा देह हा तेजोमय होऊन शंकर भगवंतांमध्ये विलीन झाला. आकाशामध्ये जाऊन सूर्याप्रमाणे तो तळपायला लागला. हे बघून वेदव्यासांना खूप दुःख झालं. वेदव्यास मोठे मोठे रडायला लागले. त्याला भगवान शंकर प्रकट झाले आणि शंकर म्हटले की कोणालाही मिळणार नाही अशी दुर्लभ गती तुझ्या पुत्राने प्राप्त केली आणि कसं दुःख करतोयस तू? हे मी हे करण्याचं काळजी करू नकोस. हे संसार चक्र भेदून तो पुढे आला आहे आणि याला साक्षी मी स्वतः आहे. वेदव्यासांना दुःख झालं. त्याने हाक मारली, शुका शुका, पुत्रा पुत्रा पुत्रा. तर प्रतिध्वनी आला, पुत्रा पुत्रा पुत्रा. त्या सांगितलं संसारामध्ये प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला येतो, पण एकमेव शुक असे आहेत की ज्यांचा प्रतिध्वनी नाही, ते सरळ वरती निघून गेले. त्यावेळेला भगवान शिव आशीर्वाद देते झाले. म्हणजे तू तुझ्याजवळ बघ, तुला शुकाची छाया प्राप्त होईल, ती छाया शुक म्हणून प्रसिद्ध होईल. श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये छाया शुक हा उल्लेख येतो.
तो इथं पण तसाच उल्लेख आहे छायाशुक, आणि त्या छायाशुकाच्या माध्यमातून तुझ्याजवळ शुक नेहमी राहील हे वरदान देऊन भगवान शंकर तिथे गुप्त झाले. असा हा चिमणीची गोष्ट, त्यांचं बांधलेलं घरटं, त्याच्यापासून प्राप्त होणाऱ्यासाठी पुत्राची तळमळ, प्राप्त झालेला पुत्र, त्याला झालेलं ज्ञान, मधुकैटभाचा उद्धार, त्याच्यानंतरचं परत ज्ञान, शुकदेवांचं आणि सुंदर असं जनकावृत्त संवाद, भगवतीचं पक्कोंड प्राकट्य आणि वाग्बीजाचा उच्चार केल्या कारणामुळे मिळालेले हे दिव्यतत्व आणि शिव सायुज्यता प्राप्त होऊन शुकांचं आणि अर्थात वेदव्यासांचं पण एकरूप होणं, हा सगळा भाग ही भगवतीच्या कृपेचा, मधुकैटभाच्या उद्धाराचा भागाची ही एवढी मोठी कथा येते. म्हणजे प्रथम चरित्रामध्ये काय काय येतं तर केवळ मधुकैटभ नाही, कानामागून आलेले मारणं हा सोपा भाग आहे, पण आतल्या स्वतःला मारणं हा सगळ्यात अवघड भाग आहे. ती अशी आहे मधुकैटभ विद्रावी विधातृ वरदे नमहा. ती विधातृला, ब्रह्मदेवाला वरदान देणारी आहे, तिला आम्ही नमस्कार करतो. म्हणजे ब्रह्मदेवाला वरदान म्हणजे काय तर ब्रह्मदेवाच्या सृष्टीतल्या यच्चावत जीव जे तिला हाक मारतात त्यांना वरदान देणारी भगवती, तिला आम्ही वंदना करतो. अशी दिव्य सुंदर कथा प्रथम चरित्र सांगितलं, ते मधुकैटभ नाशाचं सांगितलं. पुन्हा एकदा आपण ध्यानाचा श्लोक गुरुजींच्या तोंडून ऐकूयात. प्रथम स्कंद मधुकैटभाचा उद्धारासाठी प्रथम चरित्रातलं ध्यान. भगवती चक्रगदेषु चाप परिगान् शूलं शिराः खड्गं चक्रगदेषु चाप परिगान् शूलं शिराः शङ्खं सन्ददतिं करे स्त्रीनेनां सर्वाङ्गभूषावृतां नीलाश्मद्युतिमास्य पाददशकां सेवे महाकालिकां यामस्तौ स्तुपिते हरौ कमलजो हन्तुं मधुं कैटभं. भगवती जगदंबा माता की जय. ही सुंदर कथा सांगितली. खरोखर देवी भागवतामध्ये खूप रहस्य भरलेले आहेत. थोडं कठीण वाटतं ऐकायला, पण शांतपणे ऐकलं तर आपल्याला अनेक रहस्यांचा अनुभव प्राप्त होतो. सुंदर असं हे वर्णन असताना 20व्या अध्यायामध्ये एक सुंदर कथा परत नव्याने सांगायला सुरुवात केली. सूत उवाच ऋषेऊचु शुकस्तु परमां सिद्धिं आप्तमान् देवसत्तमः किं चकार ततो व्यासं तन्नो ब्रूहि सविस्तरं. सूत उवाच शिष्या व्यासस्य येऽप्यासन् वेदाभ्यासपरायणाः आज्ञामादाय ते सर्वे गता पूर्वं महीतले. असितो देवलश्चैव वैशम्पायन एव च जैमिनीश्च सुमन्तुश्च गता सर्वे तपोधनाः. तानेतान् वीक्ष्य पुत्रं च लोकान्तरितमप्युत व्यासशोकसमाक्रान्तो गमनायाकरोन्मतिम्. या अध्यायापासून आता ज्ञान देणाऱ्या गुरूंचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे. मोठं गंमतशीर कथा आपल्याला सांगायची आहे. शास्त्र असं सांगतं की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ हे कधीही विचारू नये, कोणाला विचारू नये. नदी कुठनं उगम पावली ते स्थान बघायला सहसा जाऊ नये, आणि ऋषी कोणत्या कुळातून आले तेही कधीही विचार करू नये. कारण ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ हे आपल्याला कायम जरा काहीतरी वेगळं न समजणाऱ्या गोष्टी असतात. आपण आत्ता बघावं, आता दिसते ना गंगा, त्या गंगेला बघा, गंगेमध्ये स्नान करा. यमुना बघा, यमुनेत स्नान करा. तिचं मूळ बघायला हिमालयात जाऊच नका. एक तर सापडणार नाही, आणि सापडलं तर दुर्गम असेल, तिथे आपण टिकू शकत नाही, अनेक गोष्टीचा त्रास असतो. ऋषींच्याकडे जाऊ नका. तुम्हाला राम समजून घ्यायचा आहे ना, मग तुम्हाला शबरीचा राम कळतो ना, मग शबरीचे गुरु मातंग ऋषी, त्यांचं कुळ कोणतं विचारू नका. तुम्हाला महाभारत समजायचं आहे, तुम्हाला भागवत समजून घ्यायचं आहे, तुम्हाला देवी भागवत समजून घ्यायचं आहे, तुम्हाला 18 पुराणं समजून घ्यायची आहेत, तुम्हाला वेद समजून घ्यायचे आहेत, तुम्हाला उपनिषद समजून घ्यायची आहे, तुम्हाला उपपुराण समजून घ्यायचं आहे, मग तुम्ही व्यासांच्याकडे बघा. पण व्यासांचं मूळ काय आहे,
उगाच फंदात पडू नका, ते डोक्याला त्रास फार होतो. लक्षात ठेवावं की किती प्रतिकूल परिस्थितीमधून पण हे संत पदाला पोहोचलेले असतात. त्या फंदामध्ये आपण पडू नये. आपला अधिकार पण नाही आणि विचार पण नाही. पण ऋषींनी विचारलं म्हणून सूतमुनी सांगायला सुरुवात करतात की ज्या वेळेला शुकदेव कैलासरूप झाले, त्याला वेदव्यास परत आले आपल्या आश्रमात. त्यांनी आपल्या जन्मेंजय सुमंतादी शिष्यांना देवल, वैशंपायन, जैमिनी, सुमंतू इत्यादी शिष्यांना ज्ञान दिलं. आणि ते व्यास जान्हवी नदीच्या तीरावरती आपल्या मातेला आपण सोडलं होतं त्याची आठवण करून ते रुदन करू लागले. वेदव्यासांना आपल्या आईची आठवण आली की तिला जान्हवी नदीच्या तीरावरती म्हणजे गंगेच्या तीरावरती आपण सोडून खूप दिवस झाले होते. आपली आई आता कुठे आहे, कशी आहे, याचा विचार व्यासांच्या मनामध्ये आला. तर व्यासांची जी माता आहे ती निषाद कन्या होती, एका कोळ्याची मुलगी, ती सत्यवती, तिची स्मृती झाली. आणि मग ते निघाले आपल्या आईला भेटण्यासाठी. आणि त्यावेळेला ते जाऊन पोचले गंगेच्या किनाऱ्यावरती, जिथं निषाद राजाचं आणि ते कोळ्याचं राज्य होतं. निषादाने वेदव्यासांना पाहिलं, बोलावलं, अत्यंत प्रेमाने स्वागत केलं, अर्घ्य पाद्य वंदन पूजन केलं आणि सांगितलं की मुने तुमच्या आगमनामुळे माझं कुळ पवित्र झालं. वास्तवामध्ये त्या निषादाला माहिती नव्हतं की हा आपला नातू आहे. ही गोष्ट गोपनीय होती. पण तिथं गेल्यानंतर नमस्कार वगैरे झाल्यानंतर व्यासाने प्रश्न विचारला की ती माता कुठे आहे, सत्यवती. मग तिथं लग्न झालं. आता म्हणे ती महाराज शंतनूची पत्नी असून पृथ्वीची साम्राज्ञी झालेली आहे. आता ती इंद्रप्रस्थाला जी हस्तिनापुरामध्ये राणी आहे. ठीक आहे, ऐकलं. त्यावेळेला सांगितलं, तर निषाद अजून सांगायला लागला पुढे की आपण इथे राहा, काही दिवस इथं व्यासजी महाराज राहत आहेत. आणि त्यावेळेला त्यांना कळालं की आपल्या आईचं सत्यवतीचं महाराज शंतनूशी लग्न झालं आणि शंतनूला 2 मुलं झाली, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. हे आपले मातेपासून प्राप्त झालेले 2 पुत्र म्हणजे आपले एका तऱ्हेने भाऊच आहेत, ही गोष्ट त्यांना कळली. आणि मोठा आनंद झाला की आपल्याला 2 भाऊ पण आहेत. ठीक आहे, म्हणजे तिथं राहू लागले, म्हणजे तिथं आहे. पण नंतर त्यांना हेही कळलं की आपल्या मातेला, तिच्या पतीला एक पूर्वीच्या स्त्रीपासून एक पुत्र प्राप्त झाला होता, त्याचं गंगापुत्र असं नाव आहे, हेही कळलं. आणि हा सगळ्यात ज्येष्ठ पुत्र आहे, हा गोष्ट कळाली. आणि मग ते तिथे थांबले. थोडासा आनंद पण झाला, थोडासा विषादही वाटला की आपल्या आईला एक सावत्र ज्येष्ठ मुलगा पण आहे. सगळा विचार करतायत. आणि त्यावेळेला त्यांनी एक गोष्टीची माहिती केली. तर त्यांना कळालं की शंतनू राजा यथायोग्य काळी देह ठेवता झाला. आणि त्यावेळेला शंतनूचा पुत्र जो चित्रांगद आहे त्याची स्थापना राज्यावरती झाली. चित्रांगद आपला एक भाऊ राजा झाला. आणि त्यावेळेला त्याने उत्तम प्रकारातून राज्यकारभारही केला. सगळं करत असताना ह्याला बाकी एक विचित्र नाद होता चित्रांगद राजाला. तो नाद म्हणजे त्याला शिकार करण्याची फार आवड होती. प्रत्येक वेळा वनामध्ये जायचं आणि शिकार करायचा. आणि अनेक प्रकारचे रेडे, रानडुकरं, अनेक प्रकारचे पक्षी, अनेक प्रकारचे पशु, अनेक प्रकारचे जंगली जनावरं त्यांना तो शिकार करत असे. आणि हे शिकार करत असताना तो ते शिकारीमध्ये खूप अडकला होता. एक दिवशी चित्रांगद राजा असा शिकारीला वनामध्ये गेला असताना तिथे एक गंधर्व विमानामध्ये बसून चालला होता. त्या गंधर्वाचं आणि चित्रांगद राजाचं एकमेकांमध्ये 2-2 शब्द झाले. आणि त्यावेळेला चित्रांगद राजाचा उद्धार म्हणजे वध त्या गंधर्वाच्या हातून झाला. चित्रांगद मारला गेला. ही गोष्ट कळल्यानंतर थोडं वाईटही वाटलं. पण त्याच्यानंतर पुढेही ही पण गोष्ट कानावरती आली की चित्रांगद मारला गेल्यानंतर त्याचा धाकटा भाऊ विचित्रवीर्य हा राजा झाला. पण एक गोष्ट खरी की सत्यवतीचा तो प्रथम पुत्र आहे, ज्याचं नाव आहे गंगापुत्र. या गंगापुत्रांनी बाकी याच्याशी वैर केलं नाही. तो त्याच्याशी सुद्धा एकनिष्ठ त्याची सेवा करत राहिला.
हा विचित्रवीर्य हा उत्तम राज्यशासन करत असताना याच्या डोक्यामध्ये काशीराजाची कन्या, त्या 3 कन्या त्या अंबा, अंबिका, अंबालिका, त्या डोक्यामध्ये शिरल्या आणि म्हणे ह्या मला बायका म्हणून पाहिजेत. त्यावेळेला अर्थात देवव्रताला म्हणजे गंगापुत्राला सत्यवतीने ते काम सांगितलं की तू जा आणि काशीराजाचे ते युद्ध करून त्या 3ही कन्या शोधून आण आणि त्यांचं माझ्या दुसऱ्या मुलाशी म्हणजे तुझ्या भावाशी लग्न करून दे. हे ऐकल्यानंतर देवव्रत अर्थात गंगापुत्र काशीच्या नरशाकडे गेले. तिने स्वयंवर मांडलं होतं. त्या स्वयंवरामध्ये सगळ्या राजांचा पराजय करून त्यांना हरवून देवव्रताने सगळ्यांच्या समक्ष अंबा, अंबिका आणि अंबालिका या 3ही कन्यांना उचललं, रथामध्ये घातलं. त्याच्यावर युद्ध करण्यासाठी कोणीही धजावलं नाही आणि त्यांना घेऊन तो हस्तिनापुराला परत आला. देवव्रत, गंगापुत्र परत आल्यानंतर आपल्या आईच्या समोर या 3ही कन्यांना उभं केलं. म्हणजे या 3ही मुली विचित्रवीर्याला आवडल्यात ना, हे आणल्यात पकडून. आणल्यानंतर काय झालं, त्यातली मोठी कन्या जी होती अंबा, त्या आंबेनी एकांतामध्ये या देवव्रताला सांगितलं की माझं तुमच्यावर प्रेम नाही, मी मनाने शाल्वाला मी मनापासून मानते आणि माझं त्याच्याशी लग्न करण्याची खूप मोठा मानस होता, पण तुम्ही मला उचलून आणलं, तर मला तुम्ही योग्य तऱ्हेने शाल्वाकडे परत पोचवलं तर बरं होईल. देवव्रताने ही गोष्ट सत्यवतीला सांगितली आणि तिचे सुंदर दागदागिने वगैरे देऊन तिची उत्तम बोळवण करून तिला शाल्वाकडे घेऊन गेले आणि शाल्वा सांगितलं की ही मनाने तुमची वरलेली आहे, तुम्ही याची लग्न करा. त्या कन्येने पण आंबेने पण सांगितलं शाल्वाला की मनापासून मी तुम्हाला पती मानते, तर तुम्ही माझ्याशी लग्न करा. तर शाल्व तिला म्हटला की सगळ्यांच्या समोर ह्याने तुझा हात धरला आणि तो रथामध्ये बसवलं, लग्न करो का न करो, जर तुझा हात धरला गेला असेल तर तुम्हाला आजपासून परकी झाली, त्या क्षणापासून परकी झाली. मीही जर तू खूप प्रेम केलं, पण आता तू परक्याचं धन आहेस, आता मी तुझ्याशी लग्न करू शकत नाहीस. किंबहुना भीष्माने तुला टाकून दिला असेल, देवव्रताने गंगापुत्राने तुला टाकून दिला असेल, तर तू आता माझ्या दृष्टीने तू माझी माता आहेस, मी तुझा स्वीकार करणार नाही. शाल्वाने धिक्कार केला. आंबा परत माघारी आली आणि आल्यानंतर त्या आंबेनी भीष्मांना वंदन केलं आणि सगळी हकीकत सांगितली आणि सांगितलं की आता माझ्याशी लग्न तुम्हीच करा, कारण तुम्ही माझा हात धरला होता. भीष्माने सांगितलं विनम्रतापूर्वक की मी माझ्या आईला शब्द दिला होता की मी कोणाशीही लग्न करणार नाही, त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, तर कृपा करून मला हे बंधन घालू नकोस. त्याला आंबाला मोठा राग आला आणि आंबेनी नंतर माझ्याशी लग्न करत नाहीस, माझ्यासमोर आयुष्य वाईट केलंस असं म्हणून मग आंबेनी योगाग्नीमध्ये देह जाळला आणि मी प्रतिशोध घेईन आणि मी तुझा नाश करीन अशी प्रतिज्ञा केली. तीच आंबा नंतर जन्म शिखंडी नावाने जन्माला आली आणि महाभारती युद्धामध्ये शिखंडीच्या हातून भीष्मपितामहांना बाण लागला असा इतिहास सांगितला जातो. आता अंबिका आणि अंबालिका 2 कन्या होत्या, त्यांनी विचित्रवीर्यावर विवाह केला आणि विचित्रवीर्यावर विवाह झाल्यानंतर दोघे जणी तरी सुखामध्ये होत्या. पण 1 वर्ष लग्न जेमतेम झालं, 1 वर्ष फक्त, आणि 1 वर्षामध्ये या विचित्रवीर्याला एक विचित्र असा रोग लागला आणि रोगामुळे तो जर्जर झाला आणि त्यावेळेला मोठा प्रश्न पडला. महाभारतामध्ये हा प्रसंग खूप छान सविस्तर वर्णन केलं आहे. भागवतात, देवी भागवतात अत्यंत संक्षेपात सांगितला. विचित्रवीर्याला कोणता रोग लागला होता, तर विचित्रवीर्याला, विचित्र म्हणजे अत्यंतचं नाव विचित्रवीर्य त्याप्रमाणे होता. त्याची गोष्ट अशी की तो भयंकर दारू प्यायचा, मद्यपान करायचा. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याला संशय नावाचा रोग लागला होता. त्याला कायम संशय यायचा, कोणावरही संशय घ्यायचा तो. आणि मुख्य म्हणजे तो नावच विचित्रवीर्य त्याप्रमाणे होता की त्याला स्वतःलाच पत्नीशी बरोबर संग करण्याच्याबद्दल भयंकर समस्या होत्या आणि तो कसं संशय घ्यायचा कोणावरती. या सगळ्या प्रकारामध्ये तिची अवस्था अत्यंत बिकट झाली. देवी भागवतात सांगितलं की विचित्रवीर्य क्षयरोगाने गेला, पण महाभारतामध्ये तसं वर्णन केलेलं नाही. महाभारतातलं वर्णन फार वेगळं आहे.
ते वर्णन असं आहे की ही जी सत्यवती आहे वेदव्यासांची आई ही दिसायला अति सुंदर होती आणि तिला पराशर मुनींच्याकडून वरदान मिळालं होतं की तिला वृद्धापकाळ कधीच येणार नाही. हे सौंदर्य आणि तिची ही अंगकांती तिथे सगळं तसं तसं कायम आयुष्यभर तिला लाभेल. आणि तिचं सौंदर्य हा तिच्यासाठी शाप ठरला होता नवरा गेल्यानंतर. गंमत अशी झाली की चित्रांगद मारला गेला. विचित्र वीर्याला दारू प्यायची सवय लागली. हलके कानाचा होता. हा कोण जे बोलेल ते ऐकायचं आणि त्याच्यामुळे आपलं मत करायचं. अशा सगळ्या विचित्र घडामोडी सगळ्या घडत होत्या. आणि त्याला जवळजवळ राज्याचा कारभार भीष्म पितामह भीष्माचार्य सांभाळत होते. पण ते स्वतः राज्य करू शकत नव्हते. ते फक्त हुकूम पाळायचे, विचित्र वीर्याची आज्ञा आणि राज्यशासन यांचं. असा सगळा राजघटक हाकत असताना त्यांची सत्यवती ही सापत्न्य माताच होती, सावत्राई आणि पित्याची दुसरी बायको. पण वयाने ती त्यांच्यापेक्षा थोडी लहान होती आणि दिसायला तर अतिशय सुंदर होती. गंमत अशी झाली की दररोज रात्री सत्यवतीच्या महालामध्ये भीष्म पितामह जायचे. तिच्या पायाशी बसायचे आणि आपल्या आईला अनेक प्रकारच्या गोष्टी सांगून तिच्या दुःखापासून परावृत्त करायचे. म्हणजे वडील गेल्याचं दुःख, नवरा गेल्याचं दुःख, मोठा मुलगा गेल्याचं दुःख आणि धाकटा मुलगा नीट वागत नाही त्याचं दुःख. ती दुःखी होती. तिला अनेक गोष्टी सांगायच्या, अनेक कल्पना द्यायच्या, अनेक तऱ्हेने समजावून सांगून तिचं मन शांत करून मग तिला डोळा लागला की आईला नमस्कार करून हे भीष्म पितामह परत आपल्या महालात जात असत आणि मग विश्रांती घेत असत. एकदा भीष्म पितामहांनी राज्याच्या दृष्टीने अनुकूल असा निर्णय घेतला आणि काही पैसे खाणारे मंत्री त्या निर्णयात सापडले. आपल्यावरती आलेलं तोही, मी सगळी महाभारतातली कथा सांगतोय, हे कळण्यासाठी थोडं महाभारतातल्या काही गोष्टींचा अनुभव घेतलेला आवश्यक आहे. आपल्यावरचं आलेली तोहीम, संशय हा दूर करण्यासाठी त्यांनी विचित्र वीर्याच्या कानामध्ये एक गंमतशीर गोष्ट सांगितली की तुमचे जे भाऊ आहेत म्हणतात ना, त्यांचं बोलू नये आपण, दृष्टी सृष्टी पाठीमागं काय चालते भगवंताला माहिती वगैरे असे सगळे शब्द वापरण्यासाठी सांगितलं की त्यांचं तुमच्या आईबरोबर आपण नाही बोलत, लोक म्हणतात, संबंध बरोबर नाहीत. विचित्र वीर्याला मोठा राग आला आणि एक दिवशी विचित्र वीर्याने खूप 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 दारू प्यायली. आईवर संशय गेला होता. हो, खूप दारू प्यायला आणि तो आईच्याच महालामध्ये शिरला. आईने समजावलं बाहेर हो करते, बाहेर काढतं. तर निघायला ते निमित्त केलं आणि पडद्याच्या मागे जाऊन लपून बसला की भीष्म आल्यानंतर काय काय घडतं ते बघायचं डोळ्यांनी आणि तिथंच बसून राहिला. इकडे भीष्म पितामह आले आणि मग तिने सांगायला सुरुवात केली की विचित्र वीर्य आला होता असं. पण ते विचित्र वीर्याबद्दल अरे तुरे शब्द नाहीच, महाराज आहेत ते, असं कोण विनयाने भीष्मांचं बोलणं त्याने ऐकलं आणि हेही ऐकलं. अनेक प्रकारात मातेला उपदेश केला आणि सगळा उपदेश झाल्यानंतर मातेला बसल्या जागी झोप लागली की तुझ्या देहाला त्रास होईल आणि पण परत तिला स्पर्श करायचा नाही, मातेला पण स्पर्श करायचं नाही. व्रत घेतलेले देवव्रत म्हणजे भीष्म पितामह गंगापुत्र यांनी काय केलं की आईला झोपतं करायचं पण अंगाला हात लावायचा नाही म्हणून त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आईला आणि तिचे पाय आपल्या डोक्यावरती घेतले आणि डोकं उचललं आणि तिचे पाय उचलून मंचकावरती डोक्याने ठेवले, नमस्कार केला आणि पाठ न दाखवता निघून गेला. हे सगळं विचित्र वीर्याने पाहिलं आणि मग विचित्र वीर्याला कळालं की जो आपल्या आईला स्पर्शही करत नाही त्याबद्दल आपण लोकांचं ऐकून किती चुकीचा निर्णय घेतला होता. रागवलेला हा विचित्र वीर्य त्यांनी राज्याचा त्याग केला, ऋषीमुनींच्या जंगलामध्ये गेला आणि ऋषीमुनी विचारलं की जर एखाद्या सत्पुरुषावरती संशय घेतला तर त्याचं प्रायश्चित्त काय आहे? म्हणजे आत्महत्या, देह सोडणे. विचित्र वीर्याने त्या पद्धतीने आपला देह सोडलेला होता. पण देवी भागवताने सांगितलं की त्याला क्षय झाला. क्षय कोणता? तर मनाची बाधा झाली होती, संशयाची बाधा. विचित्र वीर्य पण गेला. अंबिका आणि अंबालिका या दोन स्त्रिया राहिल्या. पण गंमत अशी की भीष्मांचं लग्न झालं नाही, त्यांना करता येत नाही. विचित्र वीर्य अर्धवट वयात गेला.
त्याला संतती झाली नाही, चित्रांगदाला संतती नाही. अशा रीतीने हस्तिनापुराचा महाराज संतनूचा वंश निर्वंश झाला. म्हणजे हा जो ययातीचा वंश आहे हा पूर्णपणे हा निर्वंश झालेला आहे. हे कळाल्यानंतर अत्यंत दुःख झालं. आणि त्यावेळेला हा वंश वाढायचा कसा, काय होणार का या वंशाचं, ह्या सगळ्याच्यामध्ये फार मोठे दोष सत्यवतीला लागला. तिने बोलावलं आपल्या ज्येष्ठ पुत्राला आणि सांगितलं की तुला बंधनातून मुक्त करते, तू लग्न कर. पण भीष्माने सांगितलं की माते तू किती सांगितलं तरी मी प्रण घेतलेलं आहे, मी पित्यासाठी प्रण घेतलं, मी लग्न करणार नाही, मी लग्न करणार नाही. का लग्न करणार नाही ती कथा आपण नंतर पाहणारच आहोत. आत्ताचे फक्त अध्यायापुरतं कथा सांगतो. त्यावेळेला माता व्याकुळ झाली, काय करावं तिला कळेना. त्यावेळेला त्या मातेला समजेना आपण काय करावं. ती सत्यवती अत्यंत व्याकुळ झाली आणि त्याला भीष्माने तिला सल्ला दिला की माते असं करा की आपल्या सुनांच्या ठाई ब्राह्मण तेज घेऊन किंवा अन्य क्षत्रिय तेज घेऊन गर्भ उत्पन्न करा. म्हणजे आजच्या भाषेमध्ये टेस्ट ट्यूब बेबीचा विचार का करत नाही, विज्ञानाची मदत घ्या आणि तुम्ही त्या स्त्रियांच्या ठाई पुत्रोत्पत्ती करा आणि त्याच्या साहाय्याने तुम्ही हा वंश पुढे चालवा. तर त्यावेळेला सांगितल्यानंतर मग हे काम तूच कर ना. त्याला भीष्माने परत नकार दिला की हे मला शक्य नाही, मी त्यांना माता माझ्या दृष्टीने माताच येते आहे. पण मग काय करावं. तर सत्यवती पहिल्यांदा बोलून गेली की भीष्म पितामहांना की पुत्रा एक गोष्ट माझ्या मनामध्ये मी लपवलेली आहे, तुला सांगू. म्हणे काय. म्हणे मला एक ज्येष्ठ पुत्र आहे आणि त्याचं नाव व्यास आहे. आणि मग त्या व्यासाच्या जन्माची कथा थोडक्यात तिने सांगितली. पण आपण काही थोडक्यामध्ये ऐकणार नाही, आपण ती कथा सविस्तर ऐकायची इच्छा आहे. मी फक्त उल्लेख एवढाच करणार आहे. तर म्हणे मी त्याला बोलवते आणि त्याला सांगते की त्याच्या धाकट्या भावाच्याच या दोन्ही बायका मग त्याच वंशामधून जर आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी करता आली तर होणारे पुत्र हे एकाच वंशातले राहतील. पण हे मला मान्य आहे, चालेल. आणि मग व्यासानं बोलवा आणि त्यांच्या ठाई पुत्रोत्पत्ती करण्यासाठी त्याला विचारणा करा, असा निर्णय झाला. सत्यवतीला वेदव्यासाने शब्द दिला होता की आई तू ज्याला माझी आठवण करशील त्याला मी तुझ्यापाशी येईल. अशा रीतीने एकांतामध्ये सत्यवती बसली, ध्यान लावलं आणि तिने वेदव्यासानं बोलावलं, पुत्रा ये. वेदव्यासजी महाराज तिच्यासमोर उभे राहिले हात जोडून. आणि माते काय अनुज्ञा आहे तुझी, तुम्हाला खूप स्मरण केलंस, कारण काय आहे. तर मातेने सगळा इतिहास सांगितला. व्यासजी महाराज म्हटले सगळा इतिहास मला माहिती आहे. विचित्रवीर्याचा मृत्यू मला माहिती आहे, चित्रांगदाचा मृत्यू मला माहिती आहे, तुझ्या ज्येष्ठ पुत्राचं भविष्य आणि त्याचं भूत सगळं मला माहिती आहे. तर म्हणे मग तू प्रयत्न कर आणि तू यांना दोघींच्या ठाई पुत्र उत्पन्न कर. तर मातेने आज्ञा केल्या कारणामुळे आणि त्यावेळेला नियोग पद्धती मान्य होती म्हणून ह्या टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोगाला ते तयार झाले. आणि यथायोग्य काही ऋतुमती होऊन ज्याला अंबिका तिथं आली त्यावेळेला तिने व्यासांचं ते भव्य दिव्य रूप बघून ती भयंकर घाबरली आणि तिने डोळे मिटून घेतले. तिच्या ठाई पुत्र उत्पन्न झाला, पण तो आंधळा धृतराष्ट्र जन्माला आला, जन्मतः अंध, आणि मातेने डोळे मिटले होते. हा राज्याला अनुकूल नाही म्हणून मग पुन्हा एकदा प्रयोग करा सांगितलं. त्यावेळेला अंबालिका जी होती त्या अंबालिकेला पाठवलं. पण ते अंबालिकेने वेदव्यासांना पाहिलं, त्यांना पाहिल्यावरती पांढरी फटक पडली. तिला पुत्र झाला, तो पंडू झाला. तो जन्मताच रक्तक्षयाचा बाधित झाला. त्याला रक्तक्षय नावाची व्याधी होती म्हणून तो पंडू. पुन्हा विनंती केली, बाबा हे चुकलंय, आता काहीतरी. पण आईची आज्ञा म्हणून शेवटी न्यायालयातून तयार झाले. त्याला म्हणजे अंबिका गेली नाही, तिने आपली दासी पाठवली आणि दासीच्या पोटी विदुर महात्माचा जन्म झाला. अशा रीतीने धृतराष्ट्र
पंडूराजा आणि विदुर ह्या तिघांचा जन्म झाला अशी कथा देवी भागवतांनी आम्हाला या प्रथम स्कंदामध्ये सांगितली. ही कथा खूप सूक्ष्म आहे, पण अनेक प्रश्न निर्माण झाले. मग व्यासजन्म कसा झाला, हे सगळं नेमकं काय आहे, हे सगळं जाणण्याची खूप मोठी उत्सुकता आणि संकल्पना डोक्यामध्ये होती. सगळ्यांच्या ऋषीमुनींच्या मनामध्ये आलं. ऋषीमुनी तो प्रश्न केला आणि त्याला सविस्तर उत्तर सुतांनी दिलेलं आहे. ते आपण माध्यन सत्रामध्ये श्रवण करू, कारण एकदा कथा सुरू केली थांबता येणार नाही. तर ती कथा आपण माध्यन सत्रामध्ये श्रवण करू. माध्यन सत्र म्हणजे जवळजवळ महाभारताचा संक्षिप्त भाग, 1/3 महाभारतच सांगायचं आहे. या सगळ्यांचा जन्म काय, कौरव पांडव युद्ध झालं का, नेमकं का झालं, ह्यातले खरं कोण कोणाचे आहेत, खरंच कोणी वंशज होते का, या सगळ्याचा शेवट नेमका काय घडला, या सगळ्याची चर्चा आपण देवी भागवताच्या आधारावरती करणार आहोत. ते दुपारी सत्रामध्ये झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देऊयात आणि मादन सत्रामध्ये आपण नेहमीप्रमाणे वेळेमध्ये येऊन कथाश्रवणाचा लाभ घेऊयात. तसंच कृष्णार्पणमस्तु, भगवती शरणार्पणमस्तु. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. माऊली सद्गुरु श्री मधुसूदन महाराज की जय. सर्व संतन की जय. अंबे मात की जय. सर्व माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण.